record on this computer. Okay. ओके. सो सगळ्यात पहिले तर आपल्याला असेसमेंटसाठी प्रिपेअर व्हायचं आहे. सो सगळ्यात पहिले तुमचं प्रिपरेशन तुम्हाला बघितलं पाहिजे. प्रिपरेशनमध्ये काय काय गोष्टी आहेत की एक तर आपलं किट्स, सगळ्यात इम्पॉर्टंट किट्स आणि ट्रेज. ठीक आहे. डिलिव्हरी सेट, ओ टी सेट, एपिझोटॉमी सेट, पी व्ही सेट, जे काय असेल तुमचं ते सगळं रेडी ठेवायचं आहे. त्यासोबत किट्स रेडी ठेवायचे. किट्स म्हणजे काय? पीपीएच किट, इक्लाम्शिया किट, त्याच्यानंतर बेबी किट न्यूबॉर्न रिससिटेशनसाठी. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी, त्यासोबत आपल्याला काय काय रेडी ठेवायचं आहे अजून? आपलं डॉक्युमेंटेशनमध्ये खूप हार्ड अँड फास्ट नाही आहे मान्यतामध्ये. फक्त तुमचे 2 रजिस्टर तुम्ही रेडी ठेवले, ओ टी रजिस्टर आणि ओपीडी रजिस्टर, सॉरी, लेबर रूम रजिस्टर. ठीक आहे, नॉट ओपीडी रजिस्टर. त्यासोबत तुम्हाला तुमचा एएनसीचा रेकॉर्ड व्यवस्थित ठेवायचा आहे. एएनसीच्या रेकॉर्डमध्ये तुमचं सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स दिसल्या पाहिजेत. ठीक आहे, कुठे जिथे पण तुम्ही करत असाल त्याच्यासाठी काय स्पेसिफिक फॉर्मॅट नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं हँडवॉशिंग स्टेशनच्या इथे तुमचा एल्बो टॅप पाहिजे, लिक्विड सोप पाहिजे. त्यानंतर तुमचे बायोमेडिकल वेस्टचे डब्बे रेडी पाहिजेत, लाल कलर, ब्लू कलर, येलो कलर आणि ब्लॅक कलर, आणि एक शार्प कंटेनर. ते जे आहे ते ॲट सोर्स सेग्रिगेशन पाहिजे आपल्याला. त्याच्यामुळे जिथे पण तुमचा कचरा निघत असेल तिथेच ते बकेट पाहिजेत. असं नाही की तुमच्या मेन बकेट ठेवलेल्या आहेत फर्स्ट फ्लोअरला, जिथे तुमचा तो एरिया आहे. तसं नाही, ॲट सोर्स पाहिजे. सो प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे तुम्हाला नेसेसरी वाटते, ओटीमध्ये, लेबर रूममध्ये, ते जिथे पण तुम्ही बाकी गोष्टी हे करत असाल. लेबर ओटीमध्ये तर आहेच आहे. ठीक आहे. सो तिथे ते 2-2 सेट पाहिजेत. त्यासोबत तुमचं न्यूबॉर्न कॉर्नर रेडी पाहिजे. न्यूबॉर्न कॉर्नरला एक स्टेथोस्कोप लावलेला पाहिजे. तिथे एक वेइंग स्केल पाहिजे. त्याच्यानंतर तिथे तुमचं बेबी किट सुद्धा ठेवलेलं पाहिजे. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यासोबत तुमचं पोस्टर लागलेलं पाहिजे. पोस्टर आता मी शेअर करेल तुम्हाला. जे पण मिसिंग असतील ते तुम्ही पोस्टर्सचे प्रिंट आउट घ्या आणि ते पोस्टर्स चिपकवा. ठीक आहे. सो आतापर्यंत कोणी कोणी किट्स किट्स रेडी ठेवलेत? विनस हॉस्पिटल, अविवा हॉस्पिटल, अनम्यूट करून सांगा मला. किट्स आणि ट्रेज कोणाकोणाचे रेडी आहेत? कृष्णा हॉस्पिटल, आनंद हॉस्पिटल. कोणी केलेत रेडी की नाही केलेले अजून? हॅलो. हा, बोला. हा सर, हॉस्पिटल आमचं बेबी किट रेडी. बेबी किट, एक्लाम्शिया प्री आणि पीपीएच. बीपीएच. पीपीएच पण आहे ना, एक्लाम्शिया आणि पीपीएच. प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये बनवलेले आहे ना तुम्ही किट्स? हो सर, प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये बनवलं पण वरती आहे आता. हा, नाही नाही, ठीक आहे, बनवलंय ना, मला आता दाखवू हो नका, पण बनवलंय ना. हो सर. हे सवास हॉस्पिटल हॅज ऑल्सो जॉईन, दीपाली दुमाने. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी आता सांगितल्या त्या तुम्हाला बेसिक गोष्टी रेडी ठेवायच्या आहेत. त्याच्यासोबत काय करायचं आहे तुम्हाला की तुमचं मेल चेक करत राहायचं. तुम्हाला तुमच्या जेव्हा असेसमेंटसाठी हे जाईल, ॲप्लिकेशन जाईल, तेव्हा मेलवर तुमच्या असेसमेंटची डेट आणि तुम्हाला लिंक येईल. त्यासोबत तुम्हाला कदाचित ते लोक फोटोज मागतील. ठीक आहे. असेसमेंटच्या वेळेस घ्यायची काळजी ही आहे की 10 मिनटं आधी, 15 मिनटं आधी लॉग इन व्हायचं लिंकवर. जीमेलचं अकाउंट लागतं, त्यामुळे गुगल मीटवर होतं, जीमेलचं अकाउंट लागतं. सो जीमेलचं अकाउंट खोलून ठेवायचं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? त्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही असेसमेंटमध्ये बसता तेव्हा तुमचा युनिफॉर्म, आय डी कार्ड जे काय असेल किंवा एप्रन जे काय असेल ते घालायचं आहे. युनिफॉर्म आय डी नसेल तर मग एप्रन तरी ॲटलिस्ट घालून बसायचं आहे. असेसरला व्यवस्थित ग्रीट करायचं आहे. आजूबाजूला खूप जास्त आवाज, गोंधळ नको. त्याच्यानंतर एखादी अशी स्पेसिफिक रूम बघून तिथे बसायचं आहे. ठीक आहे. सो ह्या जनरल जनरल गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. उठून जायचं असेल तर एसएसची परमिशन घेऊन जायचं. उठून जायचं शक्यतो बघायचंच नाही, पण जर जावंच लागलं तर उठून जाताना एसएसची परमिशन घ्यायची. त्यासोबत काय करायचं, येताना पण परमिशन घ्यायची. आणि
जिकडे पण तुमचं स्ट्रॉंग नेटवर्क असेल तिथेच जाऊन बसायचं आहे. असं नॉट नेसेसरी की ओपीडी किंवा मग लेबर रूममध्येच बसलं पाहिजे. ठीक आहे. तुमचा कॅमेरा अँगल व्यवस्थित सेट करून घ्यायचा जेणेकरून सगळ्यांचे चेहरे दिसतील, जे पण एक्झाम घेणार आहेत ते, जे पण असेसमेंटला बसणार आहेत, 4-5 जण तुम्ही, 3-4 जण जेवढे पण असतील तेवढे. ठीक आहे. सो आता मी बघतोय अविवा हॉस्पिटलचं कॅमेरा फिरतोय, 360 रोटेट फिरतोय इकडून तिकडून. कधी टीव्ही दिसते, कधी फॅन दिसतोय. अंबिका अंबिका सिस्टरची विंडो. कधी टीव्ही दिसतोय, कधी फॅन दिसतोय, कधी त्यांचा चेहरा दिसतोय. सो असं नाही झालं पाहिजे, एका ठिकाणी सेट असलेला पाहिजे. ठीक आहे. सो आजचा अजेंडा आपला आहे की आपण क्विक रिव्हिजन घेणार होते फर्स्ट टू 16 स्टँडर्डची. सो आपण डिरेक्टली पहिल्या स्टँडर्डवर जम्प करूया. पहिला स्टँडर्ड जो आहे तो आहे अँटीनेटल केअर. ठीक आहे. सो अँटीनेटल केअर बद्दल तुम्हाला काय समजलेलं आहे? ही कसली केअर करतो आपण? अँटीनेटल केअर म्हणजे काय? बरं, अंबिका सिस्टर, मला सांगा, तुमच्याकडे एक लेडी आली मिस्ड पिरियड वाली, तर तिचं काय कराल तुम्ही? मिस्ड पिरियड वाली लेडी आली, 2 महिन्यापासून तिला पिरियडच येत नाहीयेत. अंबिका सिस्टर, अनम्यूट करून बोला. काय असं विचारायचं ना तुम्ही सांगा ना. काय काय मला माहितीच नाही. युपीटी करायचंय सर. यूपीटी कराल. यूपीटी पॉझिटिव्ह आली तर मग पुढे काय कराल? मग सोनोग्राफी. सोनोग्राफी कराल. सोनोग्राफी मध्ये पण दिसतंय की 6 वीकची प्रेग्नंट आहे ती, मग पुढे काय कराल? मग तिला विचारायचं, तिला पहिला कॉंग्रॅच्युलेट करायचं आणि मग विचारायचं की तिला रजिस्टर आपल्या हॉस्पिटलमध्ये करायचंय काय दुसऱ्याकडे ट्रीटमेंट करायची आहे. मग ओके. आपल्याकडे रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हटली तर मग रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. ओके. आणि तिला विचारायचं तू ट्रीटमेंट इथं घेणार, तुझं घर जवळ आहे का दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेणार आहेस. हम्म. आणि जर ती ट्रीटमेंट आपल्या हॉस्पिटलमध्ये घेणार असेल तर आपल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट कंटिन्यू करायची आहे. ओके. मग मग तिची हिस्ट्री घ्यायची. ओके. हिस्ट्रीमध्ये काय काय घेणार? नेम, एज, ओके. मग ऑब्स्टेटिक हिस्ट्री ओके. आणि ऑब्स्टेटिक तिची लास्ट LMP कधी. LMP पण बघणार. ठीक आहे. ऑब्स्टेटिक हिस्ट्रीमध्ये काय काय विचारणं गरजेचं आहे? ऑब्स्टेटिक हिस्ट्री मध्ये GPLA. करेक्ट, GPLA. सो मला सांगा, जी काय आहे आणि पी काय आहे? जी आहे ग्रॅविडा, पी आहे पॅरा. हा, ठीक आहे. L जी आहे लाईट. ग्रॅव्हिटी आणि पॅरिटी मध्ये फरक काय आहे ते सांगू शकता मला? हो, जी म्हणजे ती कितीदा प्रेग्नेंट राहिली आहे. हम्म. पी म्हणजे तिची कितीदा डिलिव्हरी झालेली आहे. अबाउट 24 वीक्सची. करेक्ट. सो 24 वीकच्या पुढे गेलेल्या प्रेग्नन्सी पॅरिटीमध्ये होतात, आणि अदरवाईज कितीही वेळा प्रेग्नंट राहिली तर ते ग्रॅव्हिडामध्ये होतं. ठीक आहे. ग्रॅविड. आता तुम्ही LMP विचारलं, LMPचं काय केलं? LMP विचारून काय केलं? LMP विचारून मग तिची EDD काढायची. एक्सपेक्टेड ते डेट ऑफ कसं डिलिव्हरी. काढणार? 9 months प्लस 7 days काउंट करणार. बरोबर. तेव्हा ठीक आहे. सोनोग्राफीवर. ठीक आहे. किंवा मग सोनोग्राफीवरून बघणार. अजून कशावरून आपल्याला जेस्टेशनल एज समजतं? सोनोग्राफीवरून समजतं. प्लस फंडल असेसमेंट वरून समजतं. फंडल एक्झामिनेशन वरून. फंडल एक्झामिनेशन कशी करतो आपण? फंडल एक्झामिनेशन आपण पहिला पेल्विक, फंडल आणि अंबलिकल आणि जीपीएस स्टर्नम परत काउंट करतो. बरोबर. आणि अंबेलिकस पर्यंत किती असतं? हा अंबेलिकस पर्यंत किती वीकची? पेल्विकचा, हा, अंबलिकची 24. 24. करेक्ट. सिम्पायसिस प्युबियस मध्ये असेल तर किती असेल? लेस दॅन 12 वीक्स. 12 किंवा लेस दॅन 12. ओके. आणि मध्ये असेल तर अंबेलिकस आणि त्याच्या 22. 22 किंवा 20 पण असू शकतं. ठीक आहे. आणि जर अंबेलिकसच्या पुढे चार चार बोट माझे पुढे पुढे गेले, तिथे मला रजिस्टन्स झालं. 28. ओके. ठीक आहे. सो सगळ्यांना कळतंय ना, की 1 सेंटीमीटर म्हणजे ठीक आहे. आता जीपी स्टर्नम पर्यंत 1 वीक. गेलंय म्हणजे किती आहे? स्टर्नम म्हणजे 36 या जीपी 40 स्टर्नमच्या पर्यंत. थोडस फुल खाली टच. सरकलंय म्हणजे? काय सर? जीपी स्टर्नमच्या थोडस खाली सरकलंय म्हणजे थोडस खाली आहे. म्हणजे डिलिव्हरीची डेट जवळ यायला लागली, बेबी खाली सरकत आहे. हेड फिक्स झालंय. करेक्ट. हा. ठीक आहे. आता मला सांगा, ऑब्स्टेटिक हिस्ट्री तर झाली, दुसरी कुठली हिस्ट्री बघाल?
सर्जिकल हिस्ट्री. सर्जिकल हिस्ट्री. सर्जिकल हिस्ट्रीमध्ये काय असतं? सर्जिकल हिस्ट्री मध्ये तिचं प्रिव्हियस सीझर झालंय का, कुठल्या ॲबडॉमिनल सर्जरीज झाले का, या ओके. कुठल्या प्रकारची सर्जरी आपण विचारून घ्यायची, सगळ्यात इम्पॉर्टंट LACS आहे. ठीक आहे. तिसरी कुठली हिस्ट्री विचाराल? मेडिकल हिस्ट्री. मेडिकल हिस्ट्रीमध्ये काय असतं? मेडिकल हिस्ट्री मध्ये तिला कोणते आजार, डिझीज आहेत का, कुठले कम्युनिकेबल डिझीज आहेत, कुठले नॉन कम्युनिकेबल डिझीज आहेत म्हणून. ओके ओके, ठीक आहे. व्हेरी गुड. आणि कम्युनिकेबल डिझीज मध्ये TB वगैरे. ठीक आहे. अस्थमा, नाही थायरॉइड. म्हणजे सर हा म्हणजे सर असं हा. कम्युनिकेबल डिसीज सांगून कमिट नाही करायचं. ते विचाराल कम्युनिकेबल स्टडीज कुठे, कम्युनिकेबल डिसीज कोणत्या कोणत्या आहेत, ते कशाला कमिट करायचं. हा, तेच ते एक्स्ट्रा नका सांगू की कुठल्या कुठल्या प्रकारचे डिझिजेस आहेत. तुला माहितीये का कम्युनिकेबल कोणत्या आहेत? ते कम्युनिकेबल ट्युबरक्युलोसिस. हा कम्युनिकेबल डिसीजेस कोणत्या कोणत्या आहेत? ट्युबरक्युलोसिस. मग आपण प्रेग्नन्सी मध्ये एवढं जाणार आहे का? प्रेग्नन्सी मध्ये एवढं विचारायला जाणार आहे का? युअर कमिटिंग युअरसेल्फ. एवढे उत्तर नाही द्यायची. आम्ही जे शिकवलंय तेवढंच. कुठेही लिहिलेलं नाहीये कम्युनिकेबल. आम्ही जे काय नाही, तुला स्लाइड्स पाठवल्यात. बेसिकली मीच सांगितलं होतं त्यांना की नॉन कम्युनिकेबल डिझिजेस म्हणजे कुठले, की हायपरटेन्शन, नॉन कम्युनिकेबल. हायपरटेन्शन, अस्थमा. साधं मेडिकल हिस्ट्री सांगा ना. नॉन कम्युनिकेबल म्हणून विचारायचं, सांगायचं. हा, नॉन कम्युनिकेबल म्हणजे मी तुम्हाला ह्याच्यासाठी एक्झाम्पल सांगितलं, दिलंय. कारण की आपण बेसिक कुठले डिझिजेस हे बघतो कम्युनिकेबल की, कॅन्सर. हा म्हणजे तुम्ही कम्युनिकेबल पण बोललेत ते चुकीचं नाहीये. ट्युबरक्युलोसिस इज अ हा कम्युनिकेबल डिझीज, बट द चुकीचं थिंग नाहीये इज पण जेवढं तुम्ही डिटेलमध्ये जाल तेवढं ते डिटेलमध्ये विचारतील, असं मॅडमचं म्हणणं आहे. हा तुम्ही चुकीचं नाही सांगत आहे. पण कसं, मी कुठल्या रेफरन्सने सांगितलं होतं तुम्हाला शिकवताना नॉन कम्युनिकेबल, की नॉन कम्युनिकेबल म्हणजे आपण मेजरली बघतो हायपरटेन्शन, डायबेटीस, अस्थमा, थायरॉइड हे आहेत का, हे चार डिझीज. ठीक आहे. सो ते ते बेसिक मी तुम्हाला रेफरन्स घेऊन एक सांगितला होता की NCD ज्या असतात नॉन कम्युनिकेबल डिझिजेस. ठीक आहे. ठीक आहे. आता मला मेडिकल हिस्ट्री तुम्ही सांगितलं, आता मला सांगा तुम्हाला ग्रिप्स बद्दल माहिती आहे का? ग्रिप्स 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 किती प्रकारचे असतात ग्रिप्स? 4 प्रकारचे ग्रिप्स. हा, तर ते कुठकुठल्या प्रकारचे, कुठकुठल्या ग्रिप? म्हणजे सर दुसरं कोणाला तरी उत्तर देऊ दे ना. ती छान उत्तर देते. शी नोज आय थिंक द टॉपिक. दुसरं ओके. विचारा. शी चांगली उत्तर देते ती. आणि अशीच उत्तर द्यायची. ती डॉक्टर आहे का सिस्टर आहे? अमृता, तू डॉक्टर आहे का सिस्टर आहे? सिस्टर आहे, सिस्टर. नाही, छान उत्तर ती. व्हेरी वेल प्रिपेअर्ड. आणि तू असं समोर येऊन उत्तर दे. व्हेरी गुड. पण अशी कोणतीही गोष्ट सांगायची नाही की ज्याच्यात तुम्ही प्रॉब्लेम मध्ये याल. कम्युनिकेबल नाही, डायरेक्ट आपल्याला जे शिकवलंय ते सांगायचं. ओके, व्हेरी गुड. सॉरी. व्हेरी. आता दुसरं सोनाली वगैरेंना उत्तर द्यायला. अंबिका. अंबिका पण विनस हॉस्पिटल, ऍक्च्युली मी अंबिकालाच कॉल आउट केलं होतं, बट हा पण अमृता बोलली. विवो कोण आहे? विवो सहवास आहे मला वाटतं. सोनाली सोनाली सोनालीला आय डोंट नो काय हा लहू ना नानपण. सोनाली आता खाली मान घालून बसली आणि ती वरती बघतच नाहीये. लहू तिचं पचार, हँग झालंय का? काय माहिती, आय डोंट नो. मला तर विंडो पण नाही दिसत आहे ओपन. मला दिसतंय. अंबिका उत्तर दे. अवयवामधनं कोण आहे? ओपन दो है. प्लीज ओपन अवयवा. व्हिडिओ ऑफ करून का बस, तुम्हाला व्हिडिओ असेसमेंटच्या वेळेस व्हिडिओ ऑन करूनच बसायचं आहे. अवयवा नाशिक ओपन. नाही तर मी मॅडमला फोन करीन तुमच्या. मॅडमला फोन करीन. ओपन द विंडो. मॅडम ते ओपनच आहे. नाहीये. नाही, ते दुसऱ्या पीसी वरती नाही ओपन होत मॅडम व्हिडिओ. हा मग तू अवयवामध्ये का उत्तर दे. चल सर प्रश्न विचारा. हा, मला सांगा अंबिका, मी विचारलं की जे आपण ग्रिप्स ग्रिप्स घेतो चार प्रकारच्या, त्या कोणकोणत्या ग्रिप आहेत आणि त्या कशा घेतो? प्रेग्नंट लेडीसाठी ज्या ग्रिप्स असतात त्या आठवतात का तुम्हाला? काही बोलतच नाहीये तुम्ही आता, अंबिका. येतंय की नाही येतंय ते तरी सांगा मला. नाही येते.
अंबिका सिस्टर उत्तर द्या. सोपा प्रश्न आहे एकदम. मराठीत सांगा. येस मॅम. त्यांनी विचारलं ग्रिप्स किती प्रकारचे असतात, तुम्ही ग्रिप्स कशा घेणार? तर आधी ऍटलिस्ट कोणत्या टाईपचे ग्रिप्स असतात ते सांगा. वाचून सांगा, तुमच्या समोर असेल तर. वी डोंट माइंड. कम ऑन. नाही माहिती आहे. 17-18 कोण आहे? विवो 17-18 कोण आहे? 1718. मला वाटतं सहवास येते. विचार त्यांना, कोण आहे 17-18? विवो. नुसतं हसू नका, उत्तर द्या. विवो प्लीज अनम्यूट युअर सेल्फ आणि सांगा मला. सविता श्रीकृष्ण ओपन. तुमचा विंडो ओपन करा, व्हिडिओ ओपन करा. सविता, मी सहवास सरांना फोन हॉस्पिटल करेन. हे कोण आहे? आय डोंट नो. सहवास हॉस्पिटल धनश्री. धनश्री आहे ती, तुला ओळखीची आहे धनश्री. धनश्रीला विचार. धनश्री तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे ना? फॉर आहे. धनश्री आय डोंट रिमेंबर. अरे हे नाही का तिने बेसलाईन असेसमेंटला मदत केली? हा 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 हा. मला नावं लक्षात नाही येत आता. धनश्री व्हिडिओ ओपन करा प्लीज. अरे आपल्याला चर्चा करायची आहे आज. तुम्ही असं काय करताय? तुम्ही फक्त अमृता विनास हॉस्पिटल मधून बोलतायत व्यवस्थित. बाकी कोणी अनम्यूट करायला पण रेडी नाहीये. तुमचे असेसमेंट क्लिअर कशी होईल? एक्झाम क्लिअर कशी होईल जर तुम्ही असे राहिले तर? की तुम्हाला नको आहे रिव्हिजन? अरे बोला काहीतरी कोणीतरी. विवो 17-18 नुसते स्माइल देत आहेत तुम्ही. ना म्यूट करून अनम्यूट करून बोलताय, ना कोणी कोण काय आहे ना रिनेम करताय. सोनाली, तुम्ही हॅलो सर. आता ऑन केलेलं आहे. हा बोला. घाबरू नका. घाबरताय कशासाठी तुम्ही? ठीक आहे. इट्स ओके. तुम्हाला जे येत असेल ते सांगा. ग्रिप्स बद्दल तुम्हाला माहिती आहे का? मला सांगा. वाचून सांगितलं तरी चालेल. वाचून सांगा, पण सांगा काहीतरी. सो तुम्हाला ती बोलायची पण सवय होईल एक्झाम. कारण की तुम्ही आता फर्स्ट टाइम जाणार आहेत असेसमेंटसाठी. कालचे हॉस्पिटल तरी ऑलरेडी ते गेलेले आहेत. ते रिसर्टिफिकेशन वाले होते. आजचे हॉस्पिटल एकदम नवीन फ्रेशर्स आहेत. सो तुम्हाला बोलायची पण सवय झाली पाहिजे. कारण की मग असे समोर तुमची तता तता मामा मामा होईल. नो सर. सर नो आन्सर. नाही नाही येते. बरं ठीक आहे. मला सांगा एएनसी मध्ये इन्व्हेस्टिगेशन कोणकोणते करतो आपण? ते तरी सांगा मला. डीएनसी. एएनसी मध्ये इन्व्हेस्टिगेशन कोणकोणते करतो? मान्यतानी कुठले सांगितलेले आहेत? आणि जर मान्यतानी कुठले सांगितलेले आहेत ते आठवत नसतील तुम्हाला, तर तुम्ही कुठले करता ते सांगा. आपण टेस्ट कुठल्या करतो एएनसी मध्ये? सर सांगू का? नाही नाही थांबा, त्यांना सांगू द्या. विवो तुम्ही पहिलं तर सांगा कोणत्या हॉस्पिटल मधून आहात तुम्ही? विवो 17-18 कृष्णा हॉस्पिटल. कृष्णा हॉस्पिटल. ओके. सो तुम्हाला बघितलं असेल. घरी आहे सर मी. घरी आहे, नाईट शिफ्ट होती ना, त्यामुळे घरून मी अटेंड करते. नाही इट्स ओके. घरून अटेंड केलं तरी माझं काही म्हणणं नाहीये. मी हे विचारतोय की एएनसी मध्ये तुम्ही कुठल्या टेस्ट करता ते सांगा मला. तुम्ही बघितलंय का एएनसी मध्ये टेस्ट केल्या जातात, काही लिहून दिल्या जातात? सर सांगू का? सांग. हा, बोला अंबिका बोला. हा चालेल. सर सीबीसी, ब्लड ग्रुप, ट्रिपल एच, VDRL, ओके. BSL रुटीन, नाही तर मॅडम ओची चिठ्ठी करतात. रुटीन नाहीतर असं ऑप्शन आहे का आपल्याला? नाही. ओजीटीटी कंपल्सरी आहे आपल्याला. सो रुटीन बीएसएल नाहीच आहे. ठीक आहे. हे असं उत्तर नको. ओजीटीटीच करतो आपण. भले तुम्ही आता सध्या इनिशिएट केलं असेल, नॉट नेसेसरी फुल प्लेज मध्ये. मे बी 2 तास वेट करावं लागतं म्हणून काही पेशंटचं बीएसएल पण घेता तुम्ही. इट्स फाईन. बट तुम्ही सांगताना ओजीटीटी सांगायचं आहे असेसमेंट मध्ये. ठीक आहे.
पण नंतर ग्रॅज्युअली ते आपल्याला OGTT वरच शिफ्ट व्हायचं आहे. त्यानंतर दुसरं काय करता? VDRA, ओके. ब्लड ग्रुप, ओके. CBC, ट्रिपल ओके. एच. ओके. अजून? बरं, ठीक आहे. सो मला सांगा, ब्लड ग्रुप आणि HB CBC हे रिपीट करणार का आपण? ब्लड ग्रुप रिपीट करणार का टेस्ट, जेव्हा रिपिटेशनची गोष्ट येते तेव्हा? ब्लड ग्रुप रिपीट करणार का दुसऱ्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये, दुसऱ्या ट्रायमेस्टर मध्ये किंवा थर्ड ट्रायमेस्टर मध्ये? हो सर. ब्लड ग्रुप रिपीट करणार. आता मला सांगा, मी जर 6वीला असताना ब्लड ग्रुप केलेला आहे, तर 12वीत असताना माझा ब्लड ग्रुप चेंज होणार का? नाही सर. मग त्याच्यात काय तुम्हाला जर रिपीट केला तुम्ही, तर काय भेटणार त्याच्यात तुम्हाला? माझा ए काहीच नाही. ए नाही पॉझिटिव्ह चेंज होत. ए पॉझिटिव्ह असेल तर बी पॉझिटिव्ह होईल का? नाही सर. नाही. रिपीट करायची गरज आहे का? नाही गरज नाही. ओके, मग रिपीट करायची गरज नाही. आता हिमोग्लोबिन जे आहे आणि CBC मध्ये बेसिकली HB आपण खूप इम्पॉर्टंट आहे. हिमोग्लोबिन रिपीट करायची गरज आहे का? HP रिपीट करायची गरज आहे सर. ओके, ती किती वेळा कराल ते रिपीट? किती वेळा कराल ते रिपीट? किती विजिट होतात तुमच्या हॉस्पिटलला? ANC विजिट, अप्रॉक्सिमेट विजिट किती होतात लेडीच्या, प्रेग्नंट लेडीच्या? कितीदा येते ती तुमच्याकडे चेकअपला डिलिव्हरीच्या आधी? दर महिन्याला येतो सर. म्हणजे 9 वेळा येते असं हो. कन्सिडर करतो, आणि एकदा समजा 10 वेळा येत असेल तर अॅनेमिया जो आहे तो बघणं गरजेचं आहे का हो प्रत्येक सर. विजिटमध्ये? प्रत्येक विजिटमध्ये बघता तुम्ही हो. HB? प्रत्येक विजिट मध्ये नाही बघत सर. ओके. 1 महिन्यानंतर असं रिपीट करतात. अच्छा, ओके, ठीक आहे. सो मला सांगा, जर कमीत कमी मी बोललो की एखादी लेडी अशी आहे की तिला खूप दुरून यावं लागतं, एकदम जंगलात राहते ती, आणि तिला 9 वेळा पॉसिबल नाही होणार, तर तिने कमीत कमी किती वेळा यावं तुमच्याकडे? 3 वेळेस सर. 3 ते 4 वेळेस, करेक्ट. सो HB पण 3 ते 4 वेळेस झालं पाहिजे. ठीक आहे, 3 ANC विजिट आयडियल आहेत, 3 ते 4. त्याच्यानंतर मला सांगा की जे व्हायरल मार्कर केले तुम्ही, ट्रिपल H तुम्ही जे बोलला, HIV, HBsAg आणि प्लस VDRL पण बोललात, हो. गोनोरिया, HIV आणि SC. हेपॅटायटिस. तो ही रिपीट करायची गरज आहे का? एकदा केली तुम्ही फर्स्ट नाही ट्रायमिस्टर? सर. नाही सर. नाही गरज का बरं? 6 महिन्यानंतर तिला कसलं इन्फेक्शन झालं, 6 महिन्याच्या दरम्यान तिला कसलं अजून इन्फेक्शन झालं, सेम व्हायरसेस किंवा हा व्हायरसेसचं, तो ते तुम्हाला कसं कळेल मग? पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये केलंय तुम्ही आणि हो. 9व्यामध्ये ती इन्फेक्टेड आहे आता, तर तुम्ही रिपीट नाही केलं तर कसं कळेल? बरं, मी व्हायरसचा एक 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 हे सांगतो, गुणधर्म सांगतो. हे जे व्हायरस आहेत ते जरी बॉडीमध्ये असले तरी ते ब्लड स्ट्रीम मध्ये न आल्यामुळे टेस्ट पॉझिटिव्ह नसते. त्याला आपण विंडो पिरियड म्हणतो, विंडो पिरियड ऑफ द व्हायरस, जो 6 महिन्याचा असतो. तर तुम्ही जर फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये टेस्ट केली आणि त्या ब्लड स्ट्रीम मध्ये व्हायरस नाही, आणि तुम्ही ती टेस्ट केल्यानंतर निगेटिव्ह आली टेस्ट, तर तो नंतर 3 महिन्यानंतर ब्लडस्ट्रीम मध्ये उतरला, तर त्याच्यात तुम्हाला काही धोका होऊ शकतो का? किंवा पेशंटला काही धोका होऊ शकतो का, जर तुम्ही रिपीट नाही केली तर? आता पण तुम्ही ठाम आहात का रिपीट करायची गरज आहे की नाही? HIV, HBsAg आणि VDRL? बोला हो की नाही. हो सर. रिपीट करायची गरज आहे ना? हो सर. विंडो पिरियड वाला जो लॉजिक सांगितला मी, त्याच्यानुसार रिपीट करायची गरज आहे आफ्टर 6 मंथ्स. समजा तुम्ही दुसऱ्या महिन्यात केली असेल तर अगेन 7व्या महिन्यात करा, ठीक आहे? किंवा 8व्या महिन्यात करा, 6 महिने क्रॉस होऊ दे. ठीक आहे, आता OGTTचं कोण सांगेल मला? OGTT कशी करतो आपण?
ओजीटीटी कशी करतो? कृष्णा हॉस्पिटल तुम्हाला माहिती आहे ओजीटीटी कशी करतो आपण? सविता कृष्णा हॉस्पिटल, त्यानंतर अविवाने तर दिलं आन्सर आता. सोनाली आनंद हॉस्पिटल. हे सहवासला विचार, सहवासला. सहवास इज नॉट देअर. नाही आहे ना सहवास हॉस्पिटल, धनश्री आहे ना. धनश्री आहे, धनश्री आहे. ते बोलतच नाही ना पण काही. हा, मगाशी कुठे आहे पण धनश्री बघू? स्नेहल. धनश्री तू कुठे आहेस? नाही, तिने ओपन करून नुसतं हे केलंय, सहवास हॉस्पिटल. हो का नाही मग धनश्री झालंय का? ठीक आहे, मी आता इथून शाळेला ते मीटिंग चालू आहे ना, ठीक आहे. बोलतंय का कोणी? अनिता पोटे विनस हॉस्पिटल. विनस हॉस्पिटलचे बाकी पण बोलतायत, त्यामुळे इट्स ओके. अमृता आणि अ, अ, सहवास हॉस्पिटल धनश्री, सविता कृष्णा हॅलो, हॉस्पिटल, अविवा तर हॉस्पिटल. कोणी अटेंड करत नाहीये, आणि इफ दे आर अटेंडिंग दे आर नॉट ओपनिंग. धनश्री तुमच्या हॉस्पिटलमध्ये असेल तर शी हॅज क्लोज डाऊन हर व्हिडिओ. शी इज नॉट रिस्पॉन्डिंग, नो बडी इज आन्सरिंग. हे श्रीकृष्ण आहे का, नॉट सहवास? हा, मग तुमचं आहे तुमचे आहेत. सॉरी सॉरी सर. नाही पण हा कृष्णा हा, नाही ते हॉस्पिटलचे पण अटेंड बोलत करतायत. नाहीये ओके, त्यांना मॅडम. उत्तर द्यायला सांगा सर. कृष्णा ओके. हॉस्पिटलचे पण काही बोलत नाहीयेत. सहवास. हा सर बोला. नाही नाही, तुम्हाला नाही बोलत आहे मी, ठीक आहे. मी ऍक्च्युली मॅडमला सांगत होतो, ठीक आहे, सिन्स तुम्ही आता अनम्यूट केलाय, तर मी एक प्रश्न विचारला होता, 75 ग्राम ओजीटीटी टेस्ट कशी परफॉर्म करतो आपण? आता अमृता ह्या खूप वेल प्रिपेअर्ड दिसत आहेत, म्हणून मी तुमच्याच हॉस्पिटलमधून दुसऱ्या दुसऱ्या विंडोला विचारलंय, त्यामुळे तुम्ही सांगा आता. त्या पण गायब झाल्या. अनिता, अनिता तुम्ही कॅमेरा ऑफ केला की काय? लाल लाल दिसतंय. करते ते का हे झालंय. तुम्ही बघून सांगितलं तरी चालेल, इट्स ओके. 75 ग्राम ओजीटीटी कशी परफॉर्म करतो आपण? तुम्ही लिहून ठेवला असेल कुठे, नोट्स लिहून ठेवल्या असतील किंवा काय, त्यातून बघूनही तुम्ही सांगू शकता. नाही येते तुम्हाला? हा सर सांगताय प्लीज. हॅलो सर, तुमच्यापैकी कोणी, नोबडी हॅज ओपन फॉर द लास्ट लेक्चर ऑफ मान्यता. आम्ही सर प्लीज सर. हा, तुमच्या सोयीप्रमाणे आम्ही 2 वाजता चालू केले सर. एक कोणाला सर, कोणतरी एक, मग आम्हाला कन्व्हे तरी करत जा सर, कारण आम्ही खूप अपसेट होतोय. ओके सर. हा, चालू होते तर मग आताच होते ना, तुला नाही येत का? बोला बोला, आता तुम्ही बोलले की मी बोलते, पण तुम्ही काय बोलतच नाहीयेत. मी वाट बघतोय. असे समोर पण असं स्माइल करत बसणार आहेत का तुम्ही? तर तुम्हाला सरळ 0 मार्क देऊन निघून जाईल. बोला काहीतरी. तुम्ही काय पीपीटी ओपन करताय की काय बघून सांगणार आहेत किंवा काय, ते पण मला कळत नाहीये.
तुम्ही नोट्स काढले असतील त्याच्यात ते समोर घेऊन बसलात तरी चालेल, काही हरकत नाही. आजचं आपलं एक्झाम नाहीये, त्यामुळे तुम्ही नोट्स ज्या काढल्या असतील किंवा तुम्ही पीपीटी रेफर करत असाल तर पीपीटी पण रेफर करू शकता. ठीक आहे, दुसरीकडे तुमच्याकडे कुठे असेल ओपन, दुसऱ्या फोनमध्ये किंवा जे पण काय असेल वॉटेवर. बरं, अमृता तुम्हीच सांगा ओजीटीटी कसं परफॉर्म करतो आपण. 300 ml वॉटर मध्ये. हॅलो हा बोला. सांगा सांगा. हा हा सर सांगू हा बोला. हा सर 300 ml वॉटर घ्यायचं आणि ग्लुकोज 75 ml ग्राम घ्यायचं आणि ते मिक्स करून 15 मिनिटात पेशंटला देऊन ते संपवायला लावायचं आणि मग 2 तास काही घ्यायचं नाही आणि मग एका 2 जागेला बसून तासानंतर एकाच जागेवरती बसून ठेवायचं आणि मग त्याच्यानंतर सॅम्पल पाठवायचं. त्याच्या अगोदर ती खाऊन आली असेल तरी चालेल. हा ओके, व्हेरी गुड. तुमचं खूपच जास्त पिटपॅट दिसतंय, रिअली इम्प्रेसिव्ह. असंच पाहिजे ऍक्च्युली, कारण की त्यांनी प्रश्न विचारण्याआधी तुम्ही सांगितलं ना, सो त्यांच्यावर इम्प्रेशन चांगलं जातं. ठीक आहे, सो मला सांगा की हे कशासाठी करतोय आपण, हे तामझाम करतोय ओजीटीटीचा, 2 तास वेट करतोय, कशासाठी करतोय, काय आहे, काय डिटेक्ट करायचंय आपल्याला. 2 तास वेट करून त्यांना जास्त शुगरचं हे दिलेलं असतं, मग त्यामुळे चक्कर वगैरे येऊ शकते. नाही नाही, ते झालं, पण आता हे कशासाठी केली टेस्ट आपण, काय काय बघायचंय आपल्याला, काय शोधायचंय. आपल्याला शुगर बघायची. शुगर चेक करायची आहे. शुगर जर हाय असेल तर त्याला त्याला तो कुठला डिझीज आहे. जीडीएम पीडीएम म्हणजे काय. ग्लुकोज जेस्टेशनल डायबेटिक मलायटिस. ओके, सो जेस्टेशनल डायबिटीस मला होऊ शकतो का. नाही सर, नाही तुम्हाला होऊ शकत नाही. मग मला प्रेग्नेंट लेडीलाच होऊ शकतं. ओके ओके, मग मला जो डायबिटीस होईल त्याला मी काय म्हणेल. डायबेटिक मलायटिस, नॉर्मल डायबेटिक ओके, मलायटिस. जेस्टेशन म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये होतो तोच. ठीक आहे, तो जेस्टेशनल डायबेटिक मलायटिस. ही टेस्ट आपण फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये केली, ती निगेटिव्ह आली, तर ती रिपीट करायची गरज आहे का. नाही. थर्ड ट्राय करायची ना, रिपीट करायची ना सर. रिपीट करायची आहे, 24 ते 28 वीक्सच्या दरम्यान एकदा करायची आहे. आणि जर पॉझिटिव्ह आली तर. पॉझिटिव्ह आली तर मग तिला डॉक्टरला मीट करायला सांगायचं आणि ट्रीटमेंट चालू करायला सांगायची. ओके ओके, सो पॉझिटिव्ह आली म्हणजे कशी कशी पॉझिटिव्ह कन्सिडर करतो आपण, ती किती किती नॉर्मल रेंज 70 to 140च्या रेंज मध्ये असेल तर नॉर्मल. आणि 140च्या अबो असेल तर जीडीएम आहे. ठीक आहे ठीक आहे, आता मला सांगा की एक लेडी अशी आहे की अशा एरियामधून येते की तिला तिथे खूप जास्त प्रमाणात मलेरिया आहे, मलेरियाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं, नेहमीच असतं प्रेझेंट. त्याला आपण म्हणतो एंडेमिक एरिया मलेरिया. तर अशा लेडीसाठी काही स्पेशल टेस्ट करणं गरजेचं आहे की काही गरजेचं नाहीये, तिला काही सिम्टम्स वगैरे नाहीये. गरजेचं आहे. काय करायला पाहिजे आपण, कुठली टेस्ट करायला पाहिजे. पेरिफेरल ब्लड स्मीअर फॉर मलेरियल पॅरासाइट एमपीएच. मलेरियल पॅरासाइट साठी टेस्ट करणार, करेक्ट बोलतायत त्या. पेरिफेरल ब्लड त्यानंतर स्मीअर फॉर मलेरियल पॅरासाइट. त्यानंतर प्रोटीन, युरिन मधलं प्रोटीन बघणं गरजेचं आहे का प्रत्येक विजिट. हो सर. ओके, ते कसं बघता, डिपस्टिकने बघता की लॅब मध्ये पाठवता. डिपस्टिकने डिपस्टिकने बघता. डिपस्टिकने सर. आता डिपस्टिक तुमची फक्त प्रोटीन युरियासाठी आहे की मल्टीपर्पज आहे ती. सर ग्लुकोज आणि प्रोटीन दोघांसाठी आहे. ग्लुकोज प्रोटीन आहे फक्त, असिम्प्टोमॅटिक बॅक्टेरियुरिया साठी नाहीये. नाही, ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नसेल तर इट्स फाईन. तुम्ही लॅबमध्ये युरिन टेस्ट करता येतच ना प्रत्येक वेळेस, सो इट्स फाईन, नो प्रॉब्लेम. त्यानंतर मला सांग की आपण सप्लिमेंट मध्ये काय काय दिलं पाहिजे लेडीला, प्रेग्नंट लेडीला. आयर्न, फॉलिक ऍसिड, कॅल्शियम. कॅल्शियम, करेक्ट. आणि टीटी दिलं पाहिजे की नको. टीटी दिलं पाहिजे ना सर. कधी द्यायचं. 5th and 7th
month of pregnancy. पहिला डोस ठीक 5 आहे मंथला आणि सेकंड डोस Seventh 7 month. मंथला. ठीक आहे. सो हे दिस इज ऑल अबाउट फर्स्ट अँड थर्ड स्टँडर्ड. ठीक आहे. आता सेकंड स्टँडर्ड हा प्रिपरेशन वाला स्टँडर्ड आहे. त्याच्यामध्ये काहीच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाही. यात फक्त मी ज्या सुरुवातीला गोष्टी सांगितल्या त्या व्हेरीफाय केल्या जातील. न्यूबॉर्न कॉर्नर, तुमचे पोस्टर्स, तुमचे बायोमेडिकल वेस्टचे डब्बे, तुमचे किट्स, तुमचे सेट्स, ब्ला ब्ला जे काय आहे ते. ठीक आहे. आणि त्याच्यासोबत एक क्वेश्चन असा येईल की व्हॉट इज द आयडियल टाइम टू स्विच ऑन द रेडियंट वॉर्मर. रेडियंट वॉर्मर चालू कधी करायचा असतो, त्याचा आयडियल टाइम. रेडियंट वॉर्मर कधी चालू करायला पाहिजे, किती वेळ पहिले चालू करायला पाहिजे, सेक्शनच्या आधी. सेक्शनच्या Section आधी start किंवा नॉर्मल होण्याच्या आधी. डिलिव्हरीच्या आधी. नॉर्मल डिलिव्हरीच्या किती आधी. आधी, तेच मी विचार. अगोदर सर 5 मिनिटं अगोदर चालेल. 20 मिनिटं अगोदर सर 20 मिनिटं नाही तर 30 मिनिटं, अर्धा तास आधी. तो आयडियल आन्सर याचं हेच आहे की अर्धा तास आधी ऑन करतो आपण. आयडियली अर्धा तास आधीच ऑन केलं पाहिजे, पण कधी कधी असं होतं की खूप जास्त स्पॉन्टेनियसली हेड बाहेर येतं आणि तुम्हाला एवढी आयडिया राहत नाही. सो तुम्ही जेवढं लवकर पॉसिबल होईल तेवढं लवकर तुम्हाला ते ऑन करायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता मला सांगा पीबी एक्झामिनेशन कसं करतो आपण. पीबी एक्झामिनेशन त्याच्या आधी अंबिका सिस्टर सिन्स परत आहेत तुम्ही, मला सांगा ट्रू लेबर पेन, खऱ्या प्रसूतीच्या कळा ट्रू लेबर पेन आणि खोट्या प्रसूतीच्या कळा फॉल्स लेबर पेन कशाला म्हणतो आपण, कसे ओळखतो आपण. फॉल्स कुठले पेन आहेत आणि ट्रू पेन कोणते आहेत. ट्रू पेन कोणते आहेत आणि फॉल्स पेन कोणते आहेत. दोनच हॉस्पिटल, ऍटलिस्ट 2 हॉस्पिटल बोलतायत तरी बाकी कोणीच बोलत नाहीये. म्हणजे मी असं समजू का कृष्णा हॉस्पिटल आणि सहवास हॉस्पिटल आणि अजून एक कोणतं हॉस्पिटल आहे, आनंद हॉस्पिटल, यांना काही इंटरेस्टच नाहीये किंवा मग एक्झाम पास करायचीच नाहीये वगैरे वगैरे. ठीक आहे. अविवा हॉस्पिटलला एवढे नाही आन्सर येते, पण ऍटलीस्ट ते बोलायचा ट्राय करतायत. बाकी लोक काहीच बोलत नाही, अनम्यूट पण नाही करत आहे. कृष्णा हॉस्पिटल तुम्ही तुम्ही अनम्यूट केलंय आता, सो तुम्ही सांगा मला ज्या ज्या सिस्टर रेड ड्रेस मध्ये घरून अटेंड करतायत, मला नाव नाही माहिती, सॉरी. मीनाक्षी सिस्टर सर. मीनाक्षी सिस्टर. ओके. सो मीनाक्षी सिस्टर मला सांगा की खऱ्या कळा आणि खोट्या कळा कशा येतात. खऱ्या सर पेन, बॅक पेन इज जसं पाठीतून पुढच्या साईडला कळा येतात. व्हेरी गुड. पाठीतून पुढच्या साईडला तर का. हा 2 फिंगर 1 फिंगर असू शकतं असं. ओके. म्हणजे तुम्ही म्हणताय की सर्वायकल चेंजेस असतात. ओके. सर्वायकल चेंजेसच्या आधीचे सांगा, सुपरफिशियल जे पण गोष्टी आपण बघू शकतो, ज्याच्याने आपण डिसाईड करतो. बरं मी सांगतो तुम्हाला की एक लेडी आली माझ्याकडे आणि ती बोलते की मला कळा येत आहे. ठीक आहे. सो तुम्ही असं बोललात की पाठीतून पुढपर्यंत येतात. एक लेडीला फक्त पुढेच एका ठिकाणी राईट साइड लेफ्ट इपिगॅस्ट्रिक रिजन ज्याला म्हणतो आपण, तिथे दुखतंय आणि कंटिन्युअस दुखतंय, तर ते लेबर पेन आहे का. नाही लेबर. ओके. नाही सर. ठीक आहे. का बरं, का लेबर पेन नाही आहे. ते जनरलाइज्ड असतात लेबर पेन, पाठीतून पुढे असतात. ओके. पेन ठीक किलर वगैरे दिलं तर थांबू पण ठीक शकतात आहे. ना मग ते. अमृता, थोडा वेळ तुम्ही फक्त म्यूटवर ठेवा, मी त्यांच्याशी बोलतो आणि मग परत येतो तुमच्याकडे. सो कृष्णा हॉस्पिटल, मला सांगा आता ही लेडी तर नाहीये. ठीक आहे, कारण की ते कॉन्स्टंट एका ठिकाणी दुखतंय, ते नाहीये. तुम्ही म्हटलात की रेडिएट होतंय. आता एक लेडी अशी आहे, तिला मी झोपायला सांगितलं, पेन होत तिला झोपायला सांगितलं, तिला बरं वाटलं, तर हे लेबर पेन आहे का. लेबर पेन आहे. फॉल्स.
फॉल्स आहे. ओके. एक लेडी, दोघं लेडी आल्या माझ्याकडे. दोघी फुल टर्म आहेत. एक म्हणते की मला दहा मिनिटांनी, 15 मिनिटांनी एक एक कळ येते जोराची. ठीक आहे. आणि एक म्हणते की मला कंटिन्युअस दुखतंय. तर कुठला वाला खरा आहे आणि कुठला वाला खोटा आहे? जे जे कंटिन्यू आहे ते ट्रू पेन्स आहे. कंटिन्यू आहे ते ट्रू आहे. येस. सर 10 मिनट में कल आते वो कंटिन्यू भी ना सर, 10 मिनिटांनी येणार आहे सर. 10 पेन. मिनट में आते हो. ओके. 10 मिनिटांनी येणारे खरे पेन आहे. ठीक आहे. व्हेरी गुड. तर मी आता नाऊ आय कॅन सी पीपल टॉकिंग. सो गुड टू सी. कृष्णा हॉस्पिटलमधून शीतल भोये पण आलेले आहेत. सो मला आता शीतल भोये तुम्हीच सांगा की हे सगळे सिम्पटम्स प्रेझेंट होते तिच्यामध्ये. तर मी ओळखलं की ही ट्रू लेबर पेन वाली पेशंट आहे. हिला लेबर पेनच स्टार्ट झालेत. ना ब्रॅक्स्टेनिक्स आहेत ना दुसरं काही आहे, जसं की दुसऱ्या रिझनमुळे पोट दुखू शकतं. तर ते तसं पण नाहीये. तर मला सांगा की आता ह्या लेडीचं काय करायला पाहिजे आपण? लेबर पेन मध्ये आली आहे, ट्रू लेबर पेन. आधी पीव्ही करणार ना सर? बरोबर. पीव्ही करणार. सो पीव्ही डायलेटेशन आहे का नाही? डायलेटेशन असेल तर मग पिटोसिनची ड्रीप चालू करणार. ओके. सो पीव्ही कशी करणार ते सांगा पहिले. पिटोसिनवर नंतर येऊ आपण. पीव्ही कशी करणार, त्यासाठी काय काय प्रिपरेशन करणार, आणि मग कशी पीव्ही कंडक्ट करणार, आणि पीव्ही मध्ये फक्त डायलेटेशन बघणार की दुसरं पण काय काय बघणार? डायलेटेशन तर सांगितलं. स्टेराइल ग्लोव्ज वापरणार, लिथेटॉमी पोझिशन देणार, ओके. लिकिंग वगैरे पण बघणार. ओके. आणि बच्चूचं हेड तिथपर्यंत आलंय डायरेक्ट इथपर्यंत घालणार नाही ते की हँड वगैरे क्लीन करायची गरज आहे? हँड वॉश करू सर पहिले. ग्लोव्स तर घालणार आहेत ना तुम्ही, तर हँड वॉश करायची गरज आहे का? आहे का? हँड वॉश करून पण घालू शकतो सर, नाही तर मग डायरेक्ट स्टेराइल ग्लोव्ज पण घालू शकतो स्टर्निंग वगैरे लावून. बरं, ठीक आहे. सो हँडवॉश जे आपण बोलतो ते हँडवॉश कसं करतो आपण? कुठल्या स्टेप्स फॉलो करतो हँडवॉश साठी? सुमन के सर. तुम्ही बिर्याणी खाल्ल्यानंतर जसे हात धुता तसेच धुता? नाही सर. मग कसे धुता सांगा? सुमन के मित्र. सुमन के कसं होतं ते दाखवा मला स्टेप. सुमन के काय आहे? पहिले हात धुवून घ्यायचे, मग ते लागतं. पहिले असायची करायची. पहिले हँड वॉश घेतो सर हातावरती. पोझिशन करून दाखवा ना, मग परत असं कर. लिक्विड घेतलं. ठीक आहे. ठीक आहे. नीट दाखवा तुम्ही. शीतल भोयेंची जी विंडो आहे त्यांनी ते दाखवत आहेत, बट ते खूप फास्ट सर पहिले असे हे करतात दोन्ही हात, मग असे हे करून असं हे करून मग असं. नाही, पण आता तुम्ही असे कर. तर सुमन के असं सुमन के याच्यामध्ये सुमन के फॉर्म्युला तर माहिती आहेत, पण असं पर्यंत वॉश करणार ना. नाही. मग सुमन के आहे काय ते सांगा ना मला. सुमन के काय आहे एक्झॅक्टली? नाही सर, सुमन तर के मध्ये पण 6 लेटर आहेत. सो तुम्ही असं पण 3च स्टेप झाल्या. 6 कुठे झाल्या? सुमन के मध्ये 6 लेटर आहेत. अच्छा. एक अशी अंगठ्याची बरं, ठीक आहे. मी कृष्णा तुमच्याच हॉस्पिटलच्या दुसऱ्या कोणाला तरी विचारतो. मोहम्मदी शेख सिस्टर, कृष्णा हॉस्पिटल. जी सर, गुड आफ्टरनून सर। गुड आफ्टरनून। सिस्टर, आप बताइए कि हैंड वॉशिंग कैसे करते हैं? आपको पता है सुमन के फॉर्मूला से कैसे करते हैं हैंड वॉश? जी सर। पहले दोनों हाथों को अच्छे यहाँ तक क्लीन करके हम्म फिर ये से अच्छे करके हम्म। अच्छा, ये देखो मैं एक बार दिखाता हूँ आपको। सुमन जी की का मतलब है एस मतलब सीधा। सबसे सगळ्यात पहिले तर काय करायचं, तुमच्या नवऱ्याने दिलेली एंगेजमेंट रिंग काढून ठेवायची. सांगायचं. ते एंगेजमेंट रिंग काढून ठेवल्यानंतर तुम्हाला लिक्विड घ्यायचं, पाणी घ्यायचं, थोडंसं लिक्विड सोप घ्यायची आणि थोडासा झाग काढायचा. ठीक आहे? त्याच्यानंतर सरळ
उलटा असं ए असे म्हणजे करतात उलटा, एम म्हणजे मुठ्ठी, ठीक आहे. व्हिडिओ आठवतोय त्यानंतर ए म्हणजे अंगठा, अंगठा आणि फिंगर बाकीचे पण, आणि एन म्हणजे माझं nails. एक तुम्ही काम या कर पुढच्या स्टेप केल्या हे सगळं, घेऊन आणून दे मला बस पण म्हणजे तुझं झालं. के म्हणजे कलाई, हा एम पण तुम्ही हे करू शकता मनगट, ठीक आहे. त्यांना असं करतात सुमन के किंवा सुमन एम मराठीमध्ये, ठीक आहे. हो हो सावकाश. तर समजलं तुम्हाला. आता पुढे सांगा मला. आता सुनीता शीतल घेऊन गेले आपल्या शीतल गोळे, तुम्ही सांगा मला की पुढे काय करणार आता. आता तुम्ही म्हटलात की पुढचे ग्लव घालायचे, ते ग्लव कसे घालणार? हात ओलेच आहेत, चालेल का डायरेक्टली ग्लव घातलेले? नाही नाही. सर मग काय करायचं? थोडे हात ट्राय करून घेऊ ना हात ड्राय कसे ड्राय कसे काय करायचं टॉवेलला पुसणार की ऍप्रनला पुसणार? नाही सर स्टराईल टॉवेलला पुसले तर चालतील ना हा ठीक आहे, पण आयडियली जर तुमच्याकडे टाइम असेल तर हात एअर ड्राय करायचे आहेत, असे हात ठेवून एअर ड्रायच करायचे. तुमच्याकडे खूप तुम्हाला घाई असेल की तुम्हाला पटकन पीव्ही करायची आहे, तर तुम्ही पुसू शकता, ठीक आहे. पण ते स्टराईल टॉवेलच पाहिजे. त्यानंतर ग्लव कसे घालायचे? ग्लव कसे घालणार? स्टराईल ग्लव कसे घालणार? असे फोल्ड केलेले असतात स्टराईल ग्लव, तुम्हाला माहिती आहे का? पॅकेट फोडल्यावर तुम्ही बघत असता, ते कशासाठी फोल्ड केलेले असतात? ते घालताना व्यवस्थित इझिली घालता यावे म्हणून ओके. सो मग ते फोल्ड केलेले कसे घालणार तुम्ही? एक एक ग्लव सांगा मला. मॅडमने त्या दिवशी दाखवलं होतं. दोन्ही हात एकदाच टाकून असे घालणार का? नाही सर एक हात आधी हम्म. अंगठा एकच सेकंद बाकीचे खाली येऊ शकते मध्ये टच न करता आणि एकच सेकंद नुसतं ते एक सेकंद फक्त. बरं, एक 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 व्हिडिओ सांगतोय मी. एक ग्लव तुम्ही उचलला, तो तुम्ही कसा उचलणार? रबरची साईड येते तर रबर तर सगळीकडेच आहे. मग एक असा फोल्ड केलेली साईड आहे, एक बाहेरची साईड आहे. कुठली साईड पकडणार आता पहिले? फोल्ड केलेली ना सर फोल्ड केलेली आतली साईड, करेक्ट. सो आतली side. साईड पकडल्यानंतर कुठल्या हाताने पकडणार? तो ज्या हातात घालायचा त्या हाताने पकडणार की दुसऱ्या हाताने पकडणार? दुसऱ्या हाताने करेक्ट, दुसऱ्या हाताने पकडणार आणि मग एक त्या हातामध्ये घालणार. तेव्हा बाहेरचा पार्ट टच नाही झाला पाहिजे, हे मेक शुअर करायचं. बरं, एक ग्लव घालून झाला, आता दुसरा ग्लव कसा घालणार? दुसरा सेम तसंच सर तो पण आतूनच टच करणार? नाही सर फोल्डिंग करेक्ट, बाहेरच्या ह्याच्याने टच करून मग तो असा घालणार. ठीक आहे, व्हेरी गुड. आता ग्लव घातले, आता काय करणार पीव्ही साठी? आता काय करणार? हा, पेरिनियम क्लीन करणार. कसं करणार ते? कसं करणार? बेटाडीन डायरेक्टली असं 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 घेऊन कापूस घेऊन क्लीन करणार की कसं करणार? कॉटन वर कॉटननेच करणार पूर्णपणे क्लीन? फोल्डर मध्ये कॉटन घेऊन आपल्याला ते बोलू नका मी सांगितलं. अच्छा. स्पंज होल्डरनी बेटाडीन स्वाब घेऊन सर पूर्ण क्लीन करून घ्या, मग नंतर पीव्ही करू. ओके. हे गेलं एका स्वॅबने करू की किती स्वॅब घेऊ असं? मला दाखवा कसं करायचं ते. निदान मला हात दोन लावा. तरी दोन. ओके, दोन माऊसला. कशासाठी गरजेचे आहेत? इन्फेक्शन नको व्हायला नाही, मी म्हणून सगळं केलं ते. बाहेरचं तो इन्फेक्शन host आतमध्ये दिसतो नको डाटा. तो host आहे. आपण नाही host. इन्फेक्शन साठी ठीक आहे, पण मग जर तुम्ही असं क्लीन करताय तसं इन्फेक्शन इकडे तिकडे हा, हे पसरणार नाही मोठं का? करायचं. इकडचे जंतू इकडे, इकडचे नाही जंतू होते, मी तिकडे, केलं असं ते पसरू सगळं. शकता ना? तर मला आता व्हीनस हॉस्पिटल सांगा की कसं करतो आपण हे पेरिनियम क्लीन कसं करतो? तुम्हाला माहिती आहे का कोणत्या अमृता सिस्टर? तुम्हाला माहिती आहे का कसं क्लिनिंग करतो आपण?
हा ते स्टरी डोस घातले ना स्पंज होल्डर मध्ये स्वॅब घेऊन बेटाडीन ते हे करून वरपासून खालपर्यंत करेक्ट. क्लीन वरपासून करायचं, खालीपर्यंत. खालून वर नाही जायचं. ओके, आजूबाजूला इन्फेक्शन होऊ शकतं. बरोबर. आता वरून खाली आलात तुम्ही, ठीक आहे. त्यानंतर आता काय, एक साईडचं झालं, आता अजून काय अजून करणं गरजेचं आहे की एकच बस झालं? दुसऱ्या बाजूनी पण दुसरा स्वॅब घेऊन करणं गरजेचं आहे आणि मधल्या बाजूनी पण गरजेचं आहे, ठीक आहे. आता हे झालं पेरिनेम क्लिनिंग. तिचा जर ब्लॅडर फुल असेल तर चालेल का आपल्याला? नाही. तसलं काही करतच नाही ते बॉडी. त्याचा प्रकार नाही. सर ओके, मी पहिल्या वेळेस मला मी आणले घुसून हे केले, पण मी पुढे काय त्याच्यातच करणार आपण? सगळं शेतात आणि मला नाही तेच मला बी तसं वाटतं. शेंगदाण्याचे पापड असं माझे आणि पुढे 2 दिवस आवाज येतो तुमच्याकडून, ठीक आहे. सो आता काय करणार अमृता सिस्टर? सगळे म्यूट झाले. तुम्ही म्यूटवर आहात, तुम्ही बोलत असाल तर. अमृता विनस हॉस्पिटल. ओके, सो यानंतरची जी प्रोसेस आहे ती ती म्हणजे आपलं क्लिनिंग झाल्यानंतर, आपलं क्लिनिंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, झायलोकेन घ्यायचंय थोडंसं हातावर, ज्या डॉमिनंट हँड जो आहे त्याच्यानी, आणि थोडंसं जो बाहेरचा वल्वा जो आहे, लेबिया जो आहे तो, वल्वा नाही लेबिया, तो थोडासा रिट्रॅक्ट करायचा आणि एक फिंगर इन्सर्ट करून बघायचा ज्या ज्या फिंगरवर आपण झायलोकेन लावलंय. जर 2 फिंगरसाठी जागा असेल तर एक काढून पुन्हा दोन्ही इन्सर्ट करायचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला डायलिटेशन बघायचं आहे. डायलिटेशन 1 फिंगर म्हणजे 1 सेंटीमीटर, 2 फिंगर म्हणजे 2 सेंटीमीटर. आता बाकी फक्त 2च फिंगर इन्सर्ट करून आपल्याला एस्टिमेट लावायचं की किती फिंगर असू शकतात. जास्त फिंगर इन्सर्ट नाही करायचे, ठीक आहे. त्याच्यानंतर काय बघायचं आपल्याला, एफेसमेंट बघायची. एफेसमेंट म्हणजे काय की सर्व्हिक्स थिन आहे की थिक आहे. याचा सिग्निफिकन्स काय आहे, तर सर्व्हिस जेव्हा थिन होतो तेव्हा आपली डिलिव्हरी लवकर होणार असते. त्याला एफेसमेंट झाली असं म्हणतो आपण. त्याच्यानंतर तिसरा गोष्ट बघायची आहे की मेम्ब्रेन आहे की नाही, बलून सारखं काही लागतंय का. बलून जर नसेल तर मेम्ब्रेन गेली असं समजून आपल्याला काय बघायचं आहे, प्रेझेंटिंग पार्ट लागेल तुम्हाला, बेबीचं प्रेझेंटिंग पार्ट, वेदर ते हेड असेल किंवा मग बटक्स किंवा बाकी पार्ट वगैरे काय लागेल तुम्हाला. सो अशा वेळेस तुम्हाला जर बटक्स किंवा बाकी कुठल्या गोष्टी लागल्या तरी पण आपल्याला ते इन्फॉर्म करायचं आहे त्यावेळेस, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा हात बाहेर काढून तुम्हाला काय बघायचं आहे, लायकरचा कलर कसा आहे, क्लिअर आहे, येलो आहे, ग्रीनिश आहे की ब्लडिश आहे, ठीक आहे, रेड आहे. सो ग्रीन आणि येलो असेल तर मेकोनियम पास केलेलं असेल त्यांनी, ठीक आहे. फिटल डिस्ट्रेस मध्ये आहे याचा अर्थ असा होतो. आणि ब्लिडिंग आहे तरी पण प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. आयदर APH असू शकतो किंवा मग दुसऱ्या कारणामुळे ब्लिडिंग होऊ शकते. सो ह्या गोष्टी तुम्हाला नोट डाऊन करायच्या आहेत. आणि एक गोष्ट अजून मिस झाली ती म्हणजे प्रायमीमध्ये आपल्याला पेल्विक ॲडेक्वेसी पण बघायची आहे. सर्व्हिक्सच्या बाहेर हात काढला की पेल्विक ॲडेक्वेसी पण बघून घेऊनच मग हात काढायचा, जर प्रायमी असेल तर. मल्टी असेल तर सोडून द्यायचं, पण प्रायमी असेल तर हे बघायचं, बोन जे लागतात आपल्याला, प्युबिक सिम्पायसिस प्युबिस ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे. सॉरी, सिम्पायसिस प्युबिस नाही, प्युबिक ट्युबरकल असतो तो, ठीक आहे. प्युबिक ट्युबरकल असतो, तर तिथे असा तो ट्युबरकल जो आहे तो किती म्हणजे किती त्याचा अंतर आहे हे आपल्याला बघायला पाहिजे. ते 10 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाहिजे. तर त्याला जर प्रायमीमध्ये कमी असेल तर त्याला आपण CPD म्हणतो, ठीक आहे. केफॅलोपेल्विक डिसॅप्रोप्रिएशन त्याला म्हणतो, ठीक आहे. सो CPD जर असेल तरी पण त्याला
आपल्याला काहीतरी दुसरं वेने डिलिव्हरी करावी लागते मोस्टली LSCSनेच. सो ते पण तुम्हाला जेव्हा माहिती पडतं ते लिहून ठेवायचं आहे आणि सरांना इन्फॉर्म पण करायचं आहे, सरांना किंवा मॅडमला तुमच्या जे पण असतील. आता मला सांगा, PV करता करता मला जाणवलं की 4 सेंटीमीटर डायलेटेड आहे, तर मला काय करावं लागेल? पेशंटला लेबर मध्ये घ्यायला लागेल. 4 सेंटीमीटर पेशंट लेबर मध्ये 4 सेंटीमीटर डायलेट झाल्यानंतर आपण काय करतो? पिटोसिनची ड्रीप लावणार ना. हा, तुम्ही पिटोसिनचं पण मगाशी सांगितलं, आता पण मेन्शन केलं तुम्ही. तर पिटोसिन ड्रिप जे आहे ते म्हणजे जे एक्सटर्नली आपण ऑगमेंटेशन किंवा मायग्रेशन करतो ते रेकमेंडेड नाहीये प्रत्येक केसमध्ये. जिथे गरजेचं आहे तिथे तुम्ही देऊ शकता, पण प्रत्येक केसमध्ये पिटोसिन लावायची गरज नसते. ठीक आहे. अच्छा, अंजली तुम्हाला काय बोलायचं आहे का? ARM करणार का? हा मॅडम. काय करणार? ARM. 4 सेंटीमीटरला अजून काही सुरू करणार का आपण? कुठली गोष्ट सुरू करणार का 4 सेंटीमीटरला? ऑस डायलेट होण्यासाठी कसं? क्रॉस डायलेटेशन वगैरे ठीक आहे, पण नॅचरल साठी आपल्याला काहीतरी रेकॉर्डिंग करायची आहे का याची प्रोग्रेसची? लेबरचा सर तिला प्रोग्रेस, लेबर लेबर पेन घ्यायला स्टार्ट करायला लावू. कोण म्हटलं पार्टोग्राफ? हॉस्पिटल. ओके, ठीक आहे. सो पार्टोग्राफ कधीपासून प्लॉट करणं स्टार्ट करतो आपण? 4 4 सेंटीमीटर. सेंटीमीटर डायलेटेशन झाल्यावर. आणि कुठल्या लाईनवर स्टार्ट करतो तो? 2 लाईन असतात, एक असते ऍक्शन लाईन, एक असते अलर्ट लाईन. कुठल्या लाईनवर करतो स्टार्ट? ऍक्शन लाईनवर. पहिली लाईन कोणती असते बघा बरं पार्टोग्राफ मध्ये? तुम्ही प्लॉट केलाय का कधी? प्लॉट करून बघितलाय का कधी? नाही माहिती तसं नाही सर. काय म्हटलं तुम्ही? प्लॉट म्हणजे प्रोग्राम ते शब्दाचं मिनिंग नाही माहिती सर. म्हणजे इथं कधी सरांच्या तोंडून पण ऐकलं नाही आम्ही. पार्टोग्राफ पण तुम्ही, मी जेव्हा ट्रेनिंग घेतली तेव्हा तर अटेंड केलं, तेव्हा तर ऐकलं असेल ना? अटेंड सर केलं? 2-3 अटेम्प्ट मिस झाले आमचे केस जास्त असल्यामुळे. अच्छा, ठीक आहे. सो तुमचं जर मिस झालंय तर तुम्ही परत जाऊन व्हिडिओ बघायला पाहिजे. मी व्हिडिओ शेअर करत असतो ग्रुप्सवर. तुम्हाला आलंय का? हो तुम्ही ते हो व्हिडिओ सर. बघायला हवे होते आधीच. आता तुम्ही असं सांगताय की तुम्हाला वेळ नव्हता. ठीक आहे, वेळ नव्हता, तुम्ही अटेंड नाही केलं 1-2 सेशन, बट देन तुम्ही ते व्हिडिओ बघून तुम्ही शिकायला पाहिजे होतं पार्टोग्राफ. मग हेच तर चुकीचं आहे ना. आता तुमची एक्झाम जर आली, आज 6 तारीख आली, तर तुमची जर 15-16 ऑगस्ट पर्यंत एक्झाम आली तर कसं करणार मग तुम्ही? तर नाही अजून सर आज अटेंड करतो. सगळे सगळे व्हिडिओ बघून घ्या, जे पण मी शेअर केलेत ते सगळे व्हिडिओ बघून घ्या. सगळ्या सेशनचे व्हिडिओ मी पाठवलेत. ठीक आहे, ते व्हिडिओज बघून घ्या आणि त्याच्यातून सगळंच तुम्हाला शिकायला मिळेल. नॉट अबाउट पार्टोग्राफ ओनली, बाकी पण जे टॉपिक मिस झालेत तुमचे ते तुम्हाला शिकायला मिळेल. ठीक आहे, त्याची तुम्हाला, कारण की तुम्ही रेकॉर्डिंग बघताय त्याच्यामुळे तुम्हाला लाईव्हचा फील नाही येणार तो, आणि तुम्हाला एवढं मे बी नाही कळणार त्यातून. सो तुम्ही परत एकदा PPT पण रीड करा ती, जी मी, हो कारण की मी ते लाईव्ह PPT दाखवतो त्यावेळेस ते वेगळं असतं जेव्हा लाईव्ह बघतो आपण. ते आपण जेव्हा रेकॉर्डेड बघतो तेव्हा ते एवढं नाही कळत. त्यामुळे PPT पण बघा. ठीक आहे, आता हे झालं. हे पार्टोग्राफ बद्दल मी विचारतोय. सो पार्टोग्राफ चा तिसरा गोल्डन रूल आहे की एक रेफरन्स लाईन ओढायची जिथून पण आपण पार्टोग्राफ स्टार्ट करतो. अलर्ट लाईनवर स्टार्ट करायचा असतो पार्टोग्राफ. ठीक आहे, आणि तो अलर्ट लाईनवर जातोय म्हणजे त्याचा प्रोग्रेस बरोबर आहे. ठीक आहे. पार्टोग्राफचे अजून काही इंडिकेटर असतात ज्याला आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्शन. डायलेटेशन सोबत कॉन्ट्रॅक्शन. नेहमी डायलेटेशन पासून सुरुवात करतो पार्टोग्राफ. 3 गोल्डन रूल. डायलेटेशन पासून सुरुवात करतो, अलर्ट लाईनवर स्टार्ट करतो आणि 4 सेंटीमीटर पासून स्टार्ट करतो. ठीक आहे, हे 3 गोल्डन रूल आहेत. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यासोबत दुसरं इंडिकेटर म्हणजे कॉन्ट्रॅक्शन. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्शन नंतर FHS बेबीसाठी, आणि लायकाचा कलर कसा आहे ते बेबीसाठी. ठीक आहे, मदरसाठी काय आहे कॉन्ट्रॅक्शन आणि डायलेटेशन, आणि मदरसाठी बाकी व्हायटल्स पण बघतो आपण.
तो कॉन्ट्रॅक्शन जे असतात ते असतात माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. माइल्ड जर असतील तर ते 20 सेकंदापर्यंत राहतात. 10 मिनिटापर्यंत आपल्याला हात ठेवून बघायचा असतो लेडीच्या पोटावर. आणि 10 मिनिटामध्ये किती येतात आणि ते किती काळ थांबतात त्याच्या इंटेन्सिटीनुसार आपण त्याला माइल्ड, मॉडरेट किंवा सिव्हिअर असं नाव देतो. तो माइल्ड म्हणजे काय, 20 सेकंडच्या आत थांबतात ते. 20 ते 40 सेकंडच्या दरम्यान असतात त्यांना मॉडरेट म्हणजे मध्यम म्हणतो आपण. आणि 30 ते 40 सेकंद. किंवा स्ट्रॉंग म्हणजे 40 सेकंडपेक्षा जास्त जे असतील त्यांना 40 सेकंड पेक्षा जास्त असते त्याला स्ट्रॉंग म्हणतात. कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. ठीक आहे. स्ट्रॉंग. आता FHS पण आपण प्लॉट करत असतो प्रत्येक वेळेस बघून डॉपलरने. तो 120 ते 160च्या दरम्यान असतो. आणि लायकसचा कलर आपण लिकिंगने बघत असतो. तो क्लिअर, मेकोनियम, ब्लड जे पण काय असेल त्याच्यानुसार CBM असं लिहित असतो आपण. ठीक आहे. हे झालं बाकी इंडिकेटर्स बद्दल. आता कुठले इंडिकेटर कधी प्लॉट करायचे. पीव्ही एक्झामिनेशन जी आहे ती 4 तासाने करायची असते असं मान्यता सांगतं. ठीक आहे. सो 4 तासाने करायची जर आहे पीव्ही तर आपल्याला ऐसा थोड़ा कंबर दुख रही तो मैं मम्मी उठ के बैठू क्या बिठाऊ 4 तासाने जर पीव्ही करायची आहे आपल्याला तर मग एवढा ब्राईट का झाला हा व्हिडिओ माझा. ठीक आहे, नॉर्मल झाला. सो 4 तासांनी जी पीव्ही करायची आहे ते तर आपण 4 तासानेच प्लॉट करणार डायलेटेशन. बट दुसरे इंडिकेटर जसं की कॉन्ट्रॅक्शन, डायलेटेशन नाही, फिटल हार्ट साऊंड आणि लायकसचा कलर हे आपण अर्ध्या तासाने बघत असतो. आणि आपण त्याच्यावरून मॉनिटर करत असतो फिटसची कंडिशन कशी आहे आणि डिलिव्हरीचा प्रोग्रेस कसा आहे. सो त्याच्यामध्ये 2 इम्पॉर्टंट इंडिकेटर आहेत. फिटलच्या कंडिशन सोबत कॉन्ट्रॅक्शन आणि डायलेटेशन परफेक्ट पाहिजेत. नाहीतर मग त्याला आपण 2 प्रकारचे टर्मिनॉलॉजी वापरतो, ते म्हणजे प्रोलॉंग लेबर किंवा ऑब्स्ट्रक्टेड लेबर. जर डायलेटेशन कमी असेल तर ऑब्स्ट्रक्टेड लेबर, कॉन्ट्रॅक्शन मिसिंग असेल तर प्रोलॉंग लेबर. ठीक आहे. याच्यानंतर आता आपण वळूया डायरेक्टली नॉर्मल डिलिव्हरी आणि रिस्पेक्टफुल मॅटर्निटी केअर. आता रिस्पेक्टफुल मॅटर्निटी केअरमध्ये बऱ्याचशा गोष्टी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितल्यात की जसं की पेशंटला कॉर्डियली ट्रीट करायचं. त्याच्यानंतर डिलिव्हरीच्या वेळेस बर्थ कंपॅनियन अलाउ करायचा. पेशंटला रिस्पेक्टने बोलायचं, त्याची कॉन्फिडेन्शियालिटी मेंटेन करायची. त्याच्यानंतर फिजिकल वर्बल अब्यूज करायचा नाही, बायास राहायचं नाही ऑन द बेसिस ऑफ एनिथिंग, सोसायटल स्टेटस किंवा मग फायनान्स किंवा मग अजून काही. ठीक आहे. कशानेच बायस नाही राहायचं. तुमची कुठली पॉलिटिकल पार्टीचं जे काय असेल त्याच्याने पण बायस नाही राहायचं. जे प्रत्येकाला सेम ट्रीटमेंट द्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिला प्रत्येक वेळेस कन्सेंट घ्यायची तिची आणि तिला प्रत्येक गोष्ट समजावून सांगायची. हे येतं रिस्पेक्टफुल अँड सपोर्टिव्ह केअरमध्ये. ठीक आहे. होमली एन्व्हायरमेंट देण्यासाठी. आता 7वा जो स्टँडर्ड आहे तो सेफ अँड क्लीन बर्थ म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी. नॉर्मल डिलिव्हरीला तुम्हाला बेसिक गोष्ट काय करायची आहे, अगेन तुम्हाला सगळ्या गोष्टी रिपीट करायच्या आहेत ज्या तुम्ही पीव्हीच्या वेळेस केल्या. हँड वॉशिंग करायचं आहे, त्याच्यानंतर ग्लविंग करायचं आहे, क्लिनिंग करायचं आहे आणि मग डिलिव्हरीसाठी तुम्हाला प्रिपेअर्ड व्हायचं. डिलिव्हरी जेव्हा कंडक्ट करत असतात तेव्हा आपल्याला एपिझिटॉमी द्यायची प्रत्येकाला गरज नसते. आणि टीएस जाऊ नये म्हणून आपण पेरिनियल सपोर्ट देतो. ठीक आहे. पेरिनियल पॅड पकडतो. पेरिनियल सपोर्ट देऊन आपण हेडची डिलिव्हरी करताना फक्त हेडचं फ्लेक्शन मेंटेन करतो, थोडंसं टॅप 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 करून. ठीक आहे. पूर्णपणे हेड बाहेर खेचत नाही. हेडची डिलिव्हरी तुम्हाला फक्त फॅसिलिटेट करायची असते, ती म्हणजे हेडला टॅप करून. आणि ते हेड जसं बाहेर येतं तसं तुम्हाला जे रोटेट जेव्हा होतं ते थोडंसं 2 ते 3 सेकंडमध्ये, तसं तुम्हाला वरचं शोल्डर पकडून खाली खेचायचं आहे, खालचं शोल्डर पकडून वरती खेचायचं आहे. आणि हे वरती खेचल्यानंतर तुमची नॉर्मल डिलिव्हरी सक्सेसफुल झालेली आहे. पूर्ण पूर्ण पार्ट तिचा डिलिव्हर होईल बेबीचा. त्यानंतर काय करायचं, प्री वॉर्म टॉवेल जे वॉर्मरमध्ये ठेवलेले त्यातला एक टॉवेल घेऊन यायचा, त्याच्याने क्लीन करायचं. दुसऱ्या टॉवेलनी बेबीला रॅप करून मदरच्या ॲब्डॉमेनवर ठेवून द्यायचं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग करायचं आहे. डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग म्हणजे थोडा 2-3 मिनटं थांबून त्यांना ते क्लॅम्पिंग करायचं, कारण की ब्लड जो आहे तो जाऊ द्यायचा बेबीकडे.
जो ब्लड प्लॅसेंटामधला ब्लड उरलेला ब्लड आहे तो जाऊ द्यायचा, पास होऊ द्यायचा आणि मगच क्लॅम्प करायचं. त्यानंतर काय करायचं, क्लॅम्प कट केल्यानंतर बेबीला घ्यायचं वॉर्मरमध्ये, थोडा वेळ ठेवायचं, थोड्या वेळाने वेट करायचं आणि व्हिटॅमिन केचं इंजेक्शन देऊन टाकायचं सबक्युटेनियसली इन्सुलिन सिरिंजने. ठीक आहे, पूर्णच्या पूर्ण अँपूल द्यायचं जर 1800 ग्रॅमच्या वरती आहे. जर 1800 ग्रॅमच्या खाली आहे तर अर्धा अँपूल द्यायचं आणि मग 1 तासाच्या आत ब्रेस्ट फिडिंग इनिशिएट करायची. हे झालं ENBC, हा 8वा स्टँडर्ड झाला, इसेन्शियल न्यूबॉर्न केअर. 9वा स्टँडर्ड आहे AMTSL. AMTSL म्हणजे ऍक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर. थर्ड स्टेज ऑफ लेबर मध्ये करायचं काय आहे आपल्याला, सगळ्यात पहिले तर ट्विन बेबी किंवा ट्रिपलेट बेबी आहे की नाही हे पाल्पेट करून बघायचं. त्यानंतर एक इंजेक्शन ऑक्सिटोसिन थायवर द्यायचं IM. आणि जेव्हा कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होतील पुन्हा तेव्हा काय करायचं, कॉर्ड खेचायची. जेव्हा कॉन्ट्रॅक्शन येईल तेव्हाच कॉर्ड खेचायचं, त्याला कंट्रोल कॉन्ट्रॅक्शन आपण म्हणतो. कंट्रोल कॉन्ट्रॅक्शन मध्ये आपण खेचल्यानंतर प्लॅसेंटा बाहेर येतो. प्लॅसेंटा ची प्रॉपर राऊंड 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 फिरवून आपण ते डिलिव्हर करायचं आहे आणि त्याची एक्झामिनेशन करायची. त्याच्यामध्ये एक्झामिनेशन मध्ये आईला चिपकलेला जो सरफेस होता युट्रसला चिपकलेला त्याच्यावर काही फ्रेश ब्लिडिंग तर नाही हे बघायचं. आणि फिटसच्या साईडने बघायचं की ते कॉर्ड बरोबर अटॅच आहे सेंटरला. त्याच्यानंतर त्या ज्या वेन्स आहेत त्या बरोबर डिस्ट्रीब्युशन आहे त्याचं. त्याच्यानंतर प्लॅसेंटा बरोबर आहे, हेल्दी आहे, छत्रीसारखा फुलतो. त्याच्यानंतर कॉर्ड जिथे कट केली तिथे 2 आर्टरी आणि 1 वेन आहे की नाही हे पण बघायचं. सो हे एक्झामिनेशन करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायची आहे, प्लॅसेंटा फेकून द्यायचा आहे. प्लॅसेंटा तुम्हाला काही अबनॉर्मॅलिटी जाणवली तर तुम्ही ते लिहून ठेवायचं आहे आणि शेवटी युटराईन मसाज करायची. ठीक आहे, हा झाला 9वा स्टँडर्ड. ठीक आहे, सो आपण एक साथ 4 स्टँडर्ड डिस्कस केले. हे जे फ्लो मध्ये आहेत स्टँडर्ड्स ते तुम्हाला पण असंच विचारलं जाईल जेव्हा असेसर विचारेल तेव्हा फ्लो मध्ये. सो ते फ्लो मध्येच तुम्ही सांगितलं तर बेटर राहील, पण त्यांनी जर ऍडिशनल क्वेश्चन विचारले तर ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, सो हे 4 स्टँडर्ड क्लब होतात. पहिला आणि तिसरा स्टँडर्ड क्लब होतो. दुसरा स्टँडर्ड पण त्यातच क्लब होतो, पण तो थोडा वेगळ्या पद्धतीने विचारला जातो कारण दुसरा फक्त ऑब्झर्वेशन वाला स्टँडर्ड आहे. आता येऊया आपण कॉम्प्लिकेशन मॅनेजमेंटकडे. कॉम्प्लिकेशन मॅनेजमेंटमध्ये 3 प्रकारचे कॉम्प्लिकेशन आहेत. एक आहे PPH, एक आहे एक्लाम्शिया आणि एक होतो बेबीमध्ये जो आहे बर्थ एस्फिक्सिया. त्याला आपण न्यूबॉर्न रिससिटेशन करतो. सो PPH मध्ये काय आहे की PPH ओळखायचा कसा, पहिली गोष्ट तर PPH ओळखायचा कसा, 500 ml पेक्षा जास्त ब्लड लॉस असेल तर तो PPH आहे. आता 500 ml कसं बघणार तुम्ही, आपल्या एक सदसद विवेक बुद्धीने कळतं की 500 ml पेक्षा जास्त आहे. तुम्ही किडनी ट्रेचा रेफरन्स घेऊ शकता. किडनी ट्रे मध्ये जेवढं पाणी आपण भरतो ते 500 ml असतं. सो ते किडनी ट्रे पेक्षा जास्त ब्लड लॉस असेल तर तो PPH आहे. किंवा मग 5-5 मिनिटाला तुमचा एक पॅकिंग दिलेला भरत असेल तर तो पण PPH आहे. ठीक आहे, आता शरीरात ब्लड असतं 5 लिटर. तर 5 लिटर ब्लड पैकी जर 2 लिटर ब्लड गेलं तरी पेशंट शॉक मध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, सो 2 लिटर किंवा 1.5 लिटर ब्लड आहे की नाही किंवा शॉक काय आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिले तर बघावं लागेल की ब्लड किती सांडलंय. ब्लड जर बेडवर सांडलं असेल तर 1500 ml, 1000 ते 1500 ml पर्यंत असू शकतं, म्हणजे 1.5 लिटर पर्यंत. आणि जर बेडच्या खाली पण सांडलंय तर 2000 किंवा 2500 पर्यंत हे ब्लड असू शकतं. सो 2500 म्हणजे 2.5, 2.5 लिटर. 2.5 लिटर ब्लड जर गेलं तर पेशंट शॉकमध्ये जाऊ शकते. 1.5 लिटर मध्येही जाऊ शकते. शॉकचे सिमटम्स काय असतात, साईन काय असतात शॉकची लक्षणं, की BP कमी होतो, पल्स रेट वाढतो, रेस्पिरेटरी रेट पण वाढतो. ठीक आहे, पेशंट असं थोडा थंडा पडतो आणि तो आयदर सेमी कॉन्शियस किंवा अनकॉन्शियस स्टेटमध्ये चालला जातो. ठीक आहे, सो हे शॉक ओळखल्यानंतर आपल्याला काय करायचंय, शॉक आणि PPH हे दोन्ही सोबत होत आहेत. सो आपल्याला काय करायचं, शाउट फॉर हेल्प करायचं. शाउट फॉर हेल्प म्हणजे 4-5 जणांना तुम्ही बोलून घेतलं आणि तुम्ही ट्रीटमेंट स्टार्ट केली. ट्रीटमेंट स्टार्ट केली म्हणजे काय, सगळ्यात पहिले तर जे ब्लड गेलेलं आहे, ब्लड लॉस झालेलं आहे, त्यासाठी आपल्याला फ्लूइड बॅलन्स मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यासाठी पटकन 2 कॅन्युला लावून घ्यायचे 16 किंवा 18 नंबरचे आणि अ, त्याच्यातून एक ह्याच्यात RL फास्ट लावून द्यायची आणि एक ह्याच्यात एक RL लावायची ज्यात 20 इंटरनॅशनल युनिट ऑक्सिटोसिन टाकलेलं असेल. ठीक आहे, हे कॉन्ट्रॅक्शन येण्यासाठी म्हणजे ब्लड जे पण ब्लड लॉस आहे तो कॉन्ट्रॅक्शन आल्यामुळे स्टॉप होईल यासाठी आपण 20 इंटरनॅशनल युनिट दिले. त्यानंतर एक जण माउथकडे जाणार, तिथे माउथ गॅग टाकणार आणि सिक्रेशन जर असतील तिच्या
तर ते काढून घेणार. एक जण पायाकडे जाणार आणि कॅथेटरायझेशन करणार. ठीक आहे. आणि हे सगळं करून झाल्यानंतर फ्लुइड बॅलन्स तर झालं तुमचं. आता तुम्हाला काय बघायचंय, कॉज स्पेसिफिक मॅनेजमेंट. कॉज स्पेसिफिक म्हणजे काय, 4 प्रकारचे टी असतात, 4 प्रकारचे कॉज असतात. एक असतो अटोनिक पीपीएच, एक असतो टियर किंवा ट्रॉमा, म्हणजे एकतर कट गेलेला असतो किंवा मग धक्का लागलेला असतो. तिसरा म्हणजे टिश्यू राहिलेला असतो आतमध्ये, तिसरा टी म्हणजे. चौथा टी म्हणजे थ्रम्बो एम्बोलिक, त्याला कंजेनायटली काहीतरी बीटीसीटीचा प्रॉब्लेम असेल, ब्लीडिंग टाइम, क्लॉटिंग टाइमचा, तिला. सो अशा केसमध्ये आपण थ्रम्बो एम्बोलिक असं म्हणतो. तिचं ब्लीडिंग कंट्रोल होतच नाही त्या गोष्टीमुळे. सो अशा केसमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले ते युटेरोटॉनिक यूज करायचे आहेत. ते कुठले, अटोनिक पीपीएच मध्ये, ते म्हणजे कार्बोपॉस, मिथार्जिन आणि मिझोप्रोस्टॉल. ठीक आहे. तुम्ही पॉज एमएफ पण यूज करू शकता, पण हे 3 यूज करायचे आहेत. मिझोप्रोस्टॉलच्या 800 एमसीजी टॅबलेट पर रेक्टल ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर कार्बोपॉस्ट आहे आणि मिझोप्रोस्टॉल आहे. कार्बोपॉस्ट अस्थमामध्ये नाही देत, मिझोप्रोस्टॉल हार्ट डिसीजमध्ये नाही देत. सो त्यावेळेस ते अल्टरनेट यूज करायचं. आणि तुम्ही आता पुन्हा एकदा सिन्स पीपीटी बघणारच आहात, तो चार्ट बघून घ्या की किती द्यायचं, एक डोस किती द्यायचा कार्बोपॉसचा, मिथाजिनचा, आणि तो किती वेळा रिपीट करू शकतो 24 तासामध्ये, हे तुम्ही पाठ करून ठेवा. ठीक आहे. हे पण विचारलं जाईल. आता पीपीएच मध्ये अजून 3 प्रकारच्या टेक्निक आहेत ज्याच्याने आपण पीपीएच थांबवू शकतो. ठीक आहे. नाही, सॉरी, मी तुम्हाला कॉज स्पेसिफिकचं 3 सांगितलेच नाही. टियर ट्रॉमा असेल तर तो रिपेअर करायचा आहे किंवा पॅकिंग देऊन ठेवायचा आहे. आणि टिश्यू असेल तर तो आपण मॅन्युअली रिमूव्ह करू शकतो, पण मॅन्युअली रिमूव्ह तुम्ही एक्सपर्ट सुपरविजन मध्येच करू शकता. ठीक आहे. आणि 3 प्रकारच्या टेक्निक आहेत अजून, 2 कॉम्प्रेशन टेक्निक आणि बलून टेम्पोनेट. कॉम्प्रेशन म्हणजे कसं, एवोर्टिक कॉम्प्रेशन द्यायचं, सॉरी, पहिलं तर बायमॅन्युअल कॉम्प्रेशन द्यायचं. असा कोन शेप हात बनवायचा, आतमध्ये हात टाकायचा लॉंग ग्लोव्ज घालून, आणि असं दाबून ठेवायचं युटराईन वॉल खालच्या साईडने. ठीक आहे. अँटेरियर फॉर्निक्स मध्ये हात घालून. आणि दुसरं जे कॉम्प्रेशन आहे ते अवोर्टाला दाबून ठेवायचं आणि अवोर्टिक प्रेशर देऊन तुमचं पूर्ण सप्लाय बंद करून टाकायचा ब्लडचा, म्हणजे तुमचं हे बंद होईल. त्याच्यानंतर तिसरं आहे बलून टेम्पोनेट. बलून टेम्पोनेट म्हणजे कॉन्डोमला टेम्पोनेट चढवायचा, कॅथेटरला कंडोम चढवायचा आणि टेम्पोनेट इफेक्ट क्रिएट करण्यासाठी आपल्याला त्यात पाणी भरायचंय. सो आपण कॅथेटरला जेव्हा कॉन्डोम हे करतो तेव्हा ते टाय व्यवस्थित करून घ्यायचं, नाही तर त्यातून पाणी लीक होऊ शकतं. ते झाल्यानंतर तुम्हाला ते इन्सर्ट करायचं आहे. सीम स्पेक्युलमनी थोडंसं 2 साईडला लावून ठेवून सर्व्हिक्स बघायचा आणि त्याच्यात टाकून द्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यात 500 ml पर्यंत तुम्ही पाणी टाकू शकता. ते आत जाऊन फुलेल असं, आणि हे होईल, यु नो ते टेम्पोनेट इफेक्ट क्रिएट करेल आणि ब्लेडर्स जे आहेत ते स्टॉप होऊन जातील. हे तुम्ही 24 तासापर्यंत ठेवू शकता किंवा मग आधी पण तुम्ही काढू शकता. तुम्हाला जर वाटलं की ब्लिडिंग स्टॉप होऊ शकते आता, तर आधी पण काढू शकता, पण हळूहळू काढायचं आहे. पूर्ण एकदाच पाणी नाही काढायचं. ठीक आहे. सो हे झालं पीपीएच बद्दल. आता इक्लाम्शिया, प्रीक्लाम्शिया कोणी सांगेल का मला? इक्लाम्शिया, प्रीक्लाम्शिया आणि त्याचं मॅनेजमेंट. विनस हॉस्पिटल, इक्लाम्शिया, प्रीक्लाम्शिया काय आहे? बोल. तू बोल. ते आपण दिलं होतं की किती 1 20 क्रॉनिक वीकच्या हायपरटेन्शन काय आहे? नंतर प्रीक्लाम्शिया काय आहे? सिव्हिअर प्रीक्लाम्शिया काय आहे? आणि इक्लाम्शिया काय आहे? आनंद हॉस्पिटल, अंजली पांडे, आनंद हॉस्पिटल, तुम्ही सांगा. तुम्ही अनम्यूट केलंय म्हणून आय सपोज तुम्हाला येतंय. मी आता जे पण काही सांगतोय ते कळतंय का तुम्हाला सगळ्यांना? समजतंय ना? फोटो घे पटकन तसंच. क्रॉनिक हायपरटेन्शन काय आहे? सिव्हिअर प्रीक्लाम्शिया काय आहे? इक्लाम्शिया काय आहे? माइल्ड प्रीक्लाम्शिया काय आहे? आणि त्याचं मॅनेजमेंट कसं करतो आपण? येते ना. बरं, ठीक आहे, मीच सांगतो. क्रॉनिक हायपरटेन्शन म्हणजे 20 वीक जेव्हा होतात प्रेग्नन्सीचे, त्याच्या आधी जे हायपरटेन्शन असतं त्याला आपण क्रॉनिक हायपरटेन्शन म्हणतो. ठीक आहे. त्या आधीपासूनचं हायपरटेन्शन आहे ते.
PIH नाहीये, प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन नाहीये. 20 वीकच्या वरती जे हायपरटेन्शन होतं, आधी नव्हतं पण नंतर हायपरटेन्शन होतं, ब्लड प्रेशर जास्त जास्त लागतोय आपल्याला, तर तो म्हणजे त्याला आपण म्हणतो प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन. सो प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये त्याला आपण माइल्ड प्रीक्लाम्शिया कधी म्हणतो, की जेव्हा हायपरटेन्शन सोबत प्रोटीन युरिया पण आहे, +2 प्रोटीन युरिया आहे, ठीक आहे, त्याला आपण माइल्ड प्रेक्लाम्शिया म्हणतो. सिव्हिअर प्रेक्लाम्शिया कशाला म्हणतो आपण, की ब्लड प्रेशर जास्तच आहे, 160 पेक्षा जास्त आहे, ठीक आहे, आणि प्रोटीन युरिया +4 आहे, ठीक आहे, किंवा +3 आहे, त्याला आपण सिव्हिअर प्रिक्लाम्शिया म्हणतो. सिव्हिअर प्रिक्लाम्शिया किंवा माइल्ड प्रिक्लाम्शिया मधला पेशंट जेव्हा आकडी कन्व्हल्स करायला लागतो, त्याला आकडी यायला लागते, त्याला आपण एक्लाम्शिया म्हणतो, ठीक आहे. तो माइल्ड मधला पण जाऊ शकतो डायरेक्टली किंवा सिव्हिअर मधला पण जाऊ शकतो. आता ट्रीटमेंट देताना आपल्याला काय करायचंय, ठीक आहे. सगळ्यात पहिले ट्रीटमेंट देताना जर सिव्हिअर मध्ये तुम्हाला पेशंट सापडला, तर त्याला काय करायचंय, प्रिकॉशनरी म्हणून आपण मॅग्नेशियम सल्फेटचा डोस द्यायचा आहे. त्यासोबत त्याला अँटी हायपरटेन्सिव्ह पण जे पण तुम्ही यूज करत असाल लॅबेटलॉल ते द्यायचं आहे. लॅबेटलॉल किंवा मग नेफिडिफिन किंवा जे पण काय तुम्ही यूज करत असाल, ठीक आहे. लोझार्टन, टेल्मिसार्टन, जे जे पण तुम्हाला वाटेल ते. सो याच्यामध्ये रेकमेंडेड हे आहे की IV द्या तुम्ही लेबेटलॉल, बट इट्स युअर चॉईस की तुम्हाला काय द्यायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला मॅक्सल्प द्यायचं आहे. मॅक्सल्पचा 14 ग्रामचा डोस पहिला द्यायचा आहे. त्याच्यामध्ये 2 डिव्हिजन आहेत. पहिला 14 ग्रामच्या डोसला आपण म्हणतो लोडिंग डोस, आणि दुसरा जो 4 तासांनी डोस देतो त्याला आपण मेंटेनन्स डोस म्हणतो. लोडिंग डोस मध्ये 2 डिव्हिजन, ऍक्च्युली 3 डिव्हिजन आहेत, 2 नाही 3 डिव्हिजन आहेत. पहिला डिव्हिजन आहे 4 ग्रॅमचा. एक अँपूल जो आहे तो 1 ग्रॅमचा असतो आणि 2 ml चा असतो. सो 4 ग्रॅम जो पहिला घेतो आपण तो 8 ml 20 ml च्या सिरिंज मध्ये घेतो आणि त्याच्यासोबत 12 ml NS घेतो आणि ते IV स्लोली 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 देऊन टाकतो 10 मिनिटाच्या आत. त्याच्यानंतर आपण 5 ग्रॅम दुसऱ्या एका 10 ml च्या सिरिंज मध्ये घेतो आणि दुसरं 5 ग्राम दुसऱ्या एका 10 ml च्या सिरिंज मध्ये घेतो. आता हे दोन्ही इंजेक्शन आपल्याला डीप IM द्यायचे दोन्ही बटक्स मध्ये, ठीक आहे. त्यासाठी थोडंसं झायलोकेन घ्यायचं आणि 2 बटक मध्ये ते देऊन टाकायचं. आणि हे झालं तुमचा 14 ग्रामचा डोस. 14 ग्रामचा डोस झाल्यानंतर तुम्हाला वेट करायचं आहे की 4 तासांनी जो रिपीट करायचा डोस त्यासाठी. सो त्याला आपण मेंटेनन्स डोस म्हणतो, ठीक आहे. आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला सिव्हिअर प्रिक्लाम्शिया बद्दल म्हटलं. इथे आकडी नव्हती येत पण तरी पण प्रिकॉशनरी दिला. पण जेव्हा ऍक्च्युली आकडी यायला लागते तेव्हा काय करायचं, थोडं थांबायचं. तिला आकडीचा एपिसोड येतोय तोपर्यंत शाउट फॉर हेल्प करायचं, बोलवून घ्यायचं सगळ्यांना, 4-5 जणांना. त्यानंतर जेव्हा तिची आकडी जाईल तर तिला हेडलो आणि लेफ्ट लॅटरल पोझिशन द्यायची आणि लाईट थोडीशी धीमी करायची, ठीक आहे. रेलिंग उचलायच्या जेव्हा ती कन्व्हल्स करत असते. रेलिंग म्हणजे आपल्या बेडच्या साईडला जे हे असतात ते उचलायचं, ठीक आहे, कारण की ती पडली नाही पाहिजे. त्यानंतर हेडलो पोझिशन दिल्यानंतर तुम्हाला सेम परत लॅबेटलॉल आणि मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं आहे. मॅग्नेशियम सल्फेट जसं तसं सांगितलं तसंच मी, फक्त 4 तासांनी एक मेक शुअर करायचं आहे की टॉक्सिसिटी सायन्स तर नाहीये. टॉक्सिसिटी सायन्स म्हणजे काय, तर एकतर युरिन आउटपुट कमी होतो, एकतर रेस्पिरेटरी रेट कमी होतो, एकतर डीप टेंडन रिफ्लेक्स ऍबसेंट असतो. सो याच्यापैकी रेस्पिरेटरी सिस्टम जेव्हा इन्व्हॉल्व असेल तेव्हा तुम्हाला कॅल्शियम ग्लुकोनेट द्यायचंय मॅग्नेशियम सल्फेटचा अँटीडोट करण्यासाठी. जर ते नसेल तर तुम्हाला फक्त वेट करायचंय 1-2 तास आणि पुन्हा मॅग्नेशियम सल्फेट सुरू करायचंय जेव्हा ते युरिन नॉर्मल होतं किंवा मग डीप टेंडन रिफ्लेक्स जो आहे तो परत यायला लागतो त्यानंतर, ठीक आहे. सो मॅक्स सेल्फचं तुम्हाला कळलं आणि टॉक्सिसिटी सायन्सचं पण तुम्हाला कळलं, ठीक आहे. आता आपण जाऊया न्यूबॉर्न रिससिटेशन कडे. शीतल शीतल भोये सिस्टर, मला तुम्हाला विचारायचं आहे. शीतल भोये, व्हिडिओ ऑफ करून गेल्या का निघून? बरं, अंबिका सिस्टर, आता विनस हॉस्पिटलच्या ज्या सिस्टर होत्या त्या पण निघून गेल्या की काय? विनस हॉस्पिटलच्या कोण होत्या?
मला वाटते तुमचं प्रिपरेशन खूप कमी आहे, खूप जास्त बॅड साईडला आहे. तर आपण ना, मला असं वाटतं आजचं आपण इथपर्यंतच थांबूया. तुम्ही इथपर्यंत रिवाइज करा आणि आपले आता 5 स्टँडर्ड उरलेत. ठीक आहे, ते 5 स्टँडर्ड आपण नंतर कधीतरी शनिवारी रविवारी एकदा कंडक्ट करूया. ठीक आहे, तुम्हाला अजून काय विचारायचंय प्रिपरेशन बद्दल किंवा मी आत्ता जे टॉपिक कव्हर केले त्याच्याबद्दल? कोणाला काहीच विचारायचं नाहीये? ठीक आहे, ठीक आहे. मग मी एंड करतो इथे. आपण दुसरा पार्ट पण घेऊया तुमच्या रिव्हिजनचा. प्लीज, मी एक्सपेक्ट करतो की तुम्ही दुसऱ्या वेळेस वाचून या प्लीज, कारण की आजचं खूपच खतरनाक होतं तुमचं. कोणाला काहीच माहिती नाहीये. सगळे व्हिडिओज बघा, सगळ्या पीपीटीज परत बघा आणि पुन्हा एकदा रिव्हिजन करा या गोष्टीची. ठीक आहे, चलो, थँक्यू सो मच.